मी जेव्हा साऊंड डिझायनर आहे असं म्हणतो तेव्हा त्या चित्रपटात ऐकू येणारा प्रत्येक आवाज, तो आवाज कुठला असावा, तो आवाज कसा रेकॉर्ड करावा आणि तो थिएटरमध्ये काय प्रमाणात, कुठल्या वेळेला, किती आवाजात, कुठल्या दिशेने ऐकू यावा. अगदी म्हणजे वन लाईन सांगायची झाली साऊंड डिझायनरच्या कामाची तर सिनेमात जे जे काही ऐकू येतं त्याची जबाबदारी साऊंड डिझायनरची असते. तर भावनेला हात घालणारे आवाज तयार करणं हे साऊंड डिझायनरचं काम. फोली हे मला वाटतं की साऊंड डिझाईनमधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग काम आहे जिथे लॅटरल थिंकिंगचा कस लागतो. तर 20 माईक्स माझ्या आयुष्यातला आतापर्यंत पर्सनल रेकॉर्ड आहे. 20 लेपल माईक्स आणि 3 बूम असे 23 माईक एका वेळेला मी रेकॉर्ड करत होतो. अर्थातच माझी बोटं कमी पडायला लागली तेवढं सगळं कंट्रोल होण्यासाठी. आता ह्यातली गंमत अशी की गुड साऊंड डिझाईन इज ऑलवेज इनविजिबल. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं ज्योतीने तेजाची आरती या मुलाखत मालिकेत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण जर नीट विचार केला तर नाद हा जो विषय आहे, हा जो प्रकार आहे, याचे 2 प्रकार होतात. सांगीतिक नाद असतात आणि असांगीतिक नाद असतात. आता असांगीतिक नादांचा आपल्याला आपल्या आयुष्यात काय उपयोग होतो? म्हणजे आता ट्रेनचा हॉर्न हा आपल्याला दैनंदिन आयुष्यात लागतो का कधी? किंवा ट्रकचं इंजिनचा आवाज किंवा अगदी डासाचं गुणगुणणं हे आपल्याला लागतं का कधी आयुष्यात? मग हे आवाज निसर्गाने का बरं जन्माला घातले असतील आणि ह्या आवाजाचं नेमकं महत्त्व काय? तर हाच विषय आज आपण पुढे नेणार आहोत आणि ह्या विषयाला आपण इंग्रजीमध्ये साऊंड डिझाईन असं म्हणू शकतो आणि मराठीमध्ये ध्वनी आरेखन असं म्हणू शकतो. आणि ह्याच विषयाची आज माहिती घ्यायला आणि ह्या विषयाबद्दलचं आर्टिस्ट आणि टेक्निशियन, कलाकार आणि तंत्रज्ञ ह्याच्यामधला सीसॉ कसा साधायचा ह्याच्याबद्दलचं आपल्याला माहिती पुरवायला आमचा अतिशय जवळचा मित्र आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचा अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी असा साऊंड डिझायनर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर इथे आलेला आहे. मंदार, तुझं आभाळाची माणसं या मुलाखत मालिकेत अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू आदित्य. नमस्कार. आपली मैत्री आहेच, त्याच्यामुळे आपली फॉर्मॅलिटी ते आता संपूया आपण. येस, चला. त्यामुळे आता मुळात सांग की साऊंड डिझाईन असं म्हटल्यानंतर काय करायचं असतं? म्हणजे आपण डिझाईन हे कपड्याचं बघतो, आपण डिझाईन हे चित्रकारीमध्ये बघतो, आपण डिझाईन हे आर्किटेक्चरमध्ये बघतो. साऊंड ह्याला कशाला डिझाईन लागतं असा एक प्रश्न पडू शकतो. त्यामुळे अगदीच साहजिक प्रश्न आहे. साऊंडवाला म्हटल्यानंतर आपल्याकडे सर्वसाधारणपणे लोकांच्या डोक्यात खांद्यावरती एक स्पीकर घेऊन जाणारा डीजे किंवा तत्सम असा साऊंडवाला एक पटकन डोक्यात येतो. त्याच्याकडे काहीतरी एक मिक्सर असतो, 4 केबल कुठेतरी काकोटीला लावलेले असतात आणि स्पीकर घेऊन तो जातो. असा साधारण ज्याला डीजे किंवा बेसिक साऊंडवाला असतो तोच लोकांच्या डोक्यात असतो. बरोबर आहे. सिनेमासाठी साऊंड म्हटल्यानंतर ती बऱ्यापैकी मला असं वाटतं की आपोआप होणारी प्रक्रिया आहे असं बहुतांश प्रेक्षकांना वाटतं. कारण आपल्याला आता मोबाईलच्या कॅमेऱ्याने शूट करायची सवय लागल्यामुळे कॅमेरा चालू केला की त्यात आवाज आपोआप रेकॉर्ड होतात. बरोबर. कॅमेरासमोर जी काही व्यक्ती असेल, वस्तू असेल, त्याचा आवाज हा आपोआप ऐकू येतो. बरोबर. त्यामुळे सिनेमालाही कॅमेरा लावायचा, ऍक्टर बोलतात, बाकी सगळं आपोआप ऐकू येतं. मागून गाड्या जाताना दिसतात त्या आपोआप ऐकू येतात. बरोबर. साधारण यातला बराचसा भाग ऑटोमॅटिक होतो असा एक साधारण गैरसमज लोकांचा आहे. हा गैरसमज आहे हे स्पेसिफिकली पहिल्यांदा सांगूयात. बरोबर. की सिनेमात ऐकू येणारा कुठलाही आवाज हा आपोआप येत नाही, ऍक्सिडेंटली येत नाही, बाय चान्स येत नाही, आज आला उद्या नाही आला असं नसतं. त्यासाठी एक वेगळी टीम, त्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट आपण ह्याच्यासाठी क्षेत्रासाठी निर्माण केलं. त्यासाठी एक एक्सपर्ट्स. बरोबर. कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सिनेमा किंवा कुठलंही ऑडिओ व्हिज्युअल मीडियम, दृकश्राव्य असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दृक आणि श्राव्य, दृश्य आणि श्राव्य हे दोन्ही त्यातले समान महत्त्वाचे भाग आहेत. अगदी बरोबर. आणि त्या दृश्याच्या मागे खूप मेहनत, विचार आणि त्याबद्दलची चर्चा. दृश्य म्हटलं की त्यात अभिनेते दिसणं आलं, त्यांचे कॉस्ट्युम्स आले, त्यांचा मेकअप आला, लोकेशन्स आले, त्या लोकेशनला विशिष्ट पद्धतीने कलरचे सेट आले. म्हणजे संजय लीला भंसालींचे सिनेमा आपण बघतो त्यात ग्रँजर हे नेहमी आपण व्हिज्युअलच्या संदर्भात बघतो. पण हे ग्रँड व्हिज्युअल त्याला जर तितकाच सप्लिमेंट करणारा, कॉम्प्लिमेंट करणारा ग्रँड साऊंड नसेल तर ते लॉपसाइडेड आपण म्हणतो तशा प्रकारचं होणार. ऑडिओ आणि व्हिज्युअल हे दोन्ही तोडीसतोड नाही झालं तर तो एकंदर परिणाम जो आहे, एक्सपिरियन्स जो आहे तो त्या दर्जाचा होणार नाही. याचं सोपं उदाहरण मी असं सांगेन की हॉरर फिल्मची भीती कमी करायची असेल तर आपण पहिली गोष्ट काय करतो तर आवाज कमी करून टाकतो. करेक्ट. आवाज कमी करून टाकला की त्या फिल्मची भीतीच वाटायची बंद होते. अगदी अगदी. तर मला असं वाटतं की हे दोन्ही तोडीसतोड होण्यासाठी त्यातला आवाज हा जो महत्त्वाचा भाग आहे त्याचा
अभ्यास, त्याचा विचार करण्यासाठी तू जसं म्हणालास की एक वेगळा एक्सपर्ट, एक वेगळा मनुष्य. आता दिग्दर्शक, चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. बरोबर. चित्रपटाच्या सगळ्याच अंगांची ओळख म्हण किंवा एक बेसिक जाणकारी ही दिग्दर्शकाकडे असतेच, पण त्यातल्या प्रत्येक फील्डमधला एक एक्सपर्ट हा आवश्यक असतो. कारण त्याला दिग्दर्शकाची जी विजन आपण म्हणतो, दिग्दर्शकांनी त्या सिनेमाचं बद्दलचं जे काही व्हिज्युअलायझेशन केलेलं असेल ते पडद्यावर प्रत्यक्ष आणण्यासाठी त्याला मदत करणं हे प्रत्येक डिपार्टमेंटचं काम आहे. तर त्यात मी जेव्हा साऊंड डिझायनर आहे असं म्हणतो, तेव्हा त्या चित्रपटात ऐकू येणारा प्रत्येक आवाज, तो आवाज कुठला असावा, तो आवाज कसा रेकॉर्ड करावा आणि तो थिएटरमध्ये काय प्रमाणात, कुठल्या वेळेला, किती आवाजात, कुठल्या दिशेने ऐकू यावा, काय बात आहे. हा एक साधारण अगदी म्हणजे वन लाईन सांगायची झाली साऊंड डिझायनरच्या कामाची, तर सिनेमात जे जे काही ऐकू येतं त्याची जबाबदारी साऊंड डिझायनरची असते. आणि तो चांगला ऐकू यावा. आता चांगला म्हणजे प्रत्येक वेळेला तो प्लेझंट असायला हवा का, गरजेचं नाही आहे. हॉररचं उदाहरण तू दिलंस, भीतीदायक आवाज हा भीतीदायक वाटला पाहिजे आणि तो केवळ लाऊड आहे म्हणून भीतीदायक न होता त्या आवाजाच्या टेक्स्चर, त्याचं जे पोत आहेत, त्या आवाजांचं सिलेक्शन जे आहे, तो रेकॉर्ड करण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत, ह्या सगळ्यातून ती भीती निर्माण होत असते. जारण नावाचा चित्रपट जो आता मी केला, जो खूप रसिक आणि समीक्षक दोघांनाही आवडलेला चित्रपट आहे आणि त्यात जवळजवळ प्रत्येक रिव्ह्यूमध्ये साऊंड डिझाईन ह्याचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. वा वा. कारण जर तू जसं म्हणालास की त्यातनं आवाज काढून टाकले तर हे तर एक एक्स्ट्रीम झालंच, पण जर आवाज या विशिष्ट पद्धतीने नाही केले तर ती खूप प्रेडिक्टेबल होऊ शकते, त्यात नाविन्य राहत नाही. आता काहीतरी भयंकर दिसेल आणि त्याचा काहीतरी एक भयंकर आवाज ऐकू येईल, हे एका पॉईंट नंतर प्रेडिक्टेबल होतं. जम्प स्केअर्स, बरोबर, की आता काहीतरी भयंकर आवाज ऐकू येईल, ह्या भीतीने एका पॉईंटच्या नंतर माणसाला हे व्हायचं भीती वाटायची बंद होते. तर त्याला बेसावध गाठणं, की काही नाही, काही घाबरण्याचं काही नाही असं म्हणून अचानक जर घाबरवलं तर त्या भीतीचा परिणाम वाढतो. आणि हे सगळं म्युझिकने करणं हे अर्थातच अगेन खूप ऑब्व्हियस आहे, खूप वेळा करून झालेलं आहे, पण ते जर वेगळ्या आवाजांमधनं करता आलं आणि तो आवाज प्रत्येक वेळेला लाऊड असण्याची गरज नाही, तो केवळ एक आपल्याला आपल्या आत कुठेतरी दडलेली भीती असते, तिला हात लावणारा एक बारीकसा आवाज जरी असला तरी मला वाटतं तो त्या भावनेला हात घालतो. तर भावनेला हात घालणारे आवाज तयार करणं हे साऊंड डिझायनरचं काम. क्या बात आहे. म्हणजे आता तू म्हटल्याप्रमाणे साधं दाराचं करकरणं सुद्धा अतिशय भीतीदायक असू शकतं आणि त्याच्यासाठी हॉरर फिल्म असायची पण गरज नाही. बरोबर. मग आता मला मंदार तुझ्याकडनं हे ऐकायला आवडेल की ही साऊंड डिझाईन असण्याची ही प्रक्रिया आहे. मग पूर्वी मुखपटापासून सुरुवात झाली ना, चार्ली चॅप्लिनचे सगळे चित्रपट मुखपट होते किंवा आपल्याकडे आलेले 20च्या काळात 30च्या काळातले चित्रपट मुखपट होते. मग ह्याला पहिल्यांदा आवाजाची गरज लागलीच का? हे फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. चार्ली चॅप्लिन हा सिनेमामध्ये आवाज वापरण्याच्या पूर्ण विरुद्ध होता. बरं. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसेल, सिनेमामध्ये साऊंडचं तंत्र आल्यानंतरही अनेक वर्ष चार्ली चॅप्लिननी मुद्दाम आवाजाचा वापर टाळला होता. त्याचा मुद्दा खरं तर खूप महत्त्वाचा होता. त्याचं म्हणणं होतं की मी एक कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून मला दुःख झालंय हे मी माझ्या चेहऱ्यावरच्या भावांमधून दाखवतो. उद्या एखादा मीडिओकर अभिनेता येईल आणि कॅमेरासमोर म्हणेल आज मी खूप दुःखी आहे. म्हणजे हे जे कन्वे करणं आहे, दुःख पोहोचवणं आहे प्रेक्षकांपर्यंत, जे काम त्याच्या अभिनयातून होत होतं ते आता संवादाच्या माध्यमातून फार सोपं होऊन जाईल. आणि जे मला असं वाटतं फार द्रष्टा माणूस होता तो, कारण आज आपण बघतोय की अत्यंत शब्दबंबाळ आणि संवादातून प्रत्येक गोष्ट 4-4 वेळा अंडरलाईन करणे. अरे आज काय तू दुःखी वाटतोस? हा आज जरा मी दुःखीच आहे. हा दिसतच आहे की तू आज दुःखी आहेस. एक वाक्य 3-3 वेळा कागद फाटेपर्यंत अंडरलाईन आपण ज्याला म्हणतो, इतकं आपण ते करत राहतो. तर मला वाटतं चार्ली चॅप्लिनचा मुद्दा हा बरोबर होता की तिथे आपण साऊंड मधून ते सांगायची गरज नाही, कारण ते दिसतंय. तर म्हणजे मला असं वाटतं की त्याला हे म्हणायचं हे होतं की जे मला पडद्यावर दिसतंय तेच परत मी आवाजातून बोलण्याची गरज काय आहे. आवाज हे एक स्वतंत्र माध्यम, स्वतंत्र परिमाण म्हणून त्यातून तुम्ही एक वेगळी डायमेन्शन ऍड करू शकत असाल. जे पडद्यावर दिसतंय त्याच्या पलीकडचं काही सांगू शकत असाल आवाजातून, तर ती व्हॅल्यू ऍडिशन आहे. एरवी मग जे दिसतंय तेच ऐकू येणं हे खूप काय म्हणू आपण त्याला रिडंडंट, उगाचच बोल्ड आणि इटालिक वापरल्यासारखं झालं की आहे फॉन्ट म्हणून आपण पोचतंय. आवाज नट दुःखी दिसतोय, त्याच्या मागे अजून एक सॅड म्युझिक पण चालू आहे आणि पुन्हा येणाऱ्या जाणाऱ्या त्याला म्हणतात काय रे तू दुःखी आहेस. इतकं ते करायची गरज नाही. पण त्यामुळे चार्ली चॅप्लिनने अनेक वर्ष आवाजाचा वापर टाळला. एकमेव सिनेमा त्याचा आहे द ग्रेट डिक्टेटर, ज्याच्यात त्यांनी साऊंडचा वापर केला. त्याला करावा लागला कारण इंडस्ट्रीचं प्रेशर होतं. बाकी सगळ्या सिनेमांमध्ये आवाज आहे आणि चार्ली चॅप्लिनच्या सिनेमात आवाज नसणं. पण अर्थातच मी म्हणेन की त्यांनी ते इतकं मॉन्युमेंटल काम केलंय की त्याच्या सिनेमात आवाज नाही असं आपल्याला कधी जाणवतच नाही, किंवा त्यामुळे कमी पडतं. मला वाटतं अशी अजून एक फिल्म आहे, त्या फिल्मचं नाव लक्षात नाही, पण त्याच्यामध्ये मला वाटतं 70 मिनिटाच्या फिल्ममध्ये एकही डायलॉग नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. द सेव्हन्थ वॉक नावाची फिल्म आहे मी केलेली, अमित दत्ता नावाच्या दिग्दर्शकाची ती फिल्म आहे. एका पेंटरच्या पेंटिंग्स वरती आधारित ती गोष्ट आहे. तर तो पेंटर, तो चित्रकार जो आहे तो निसर्गात फिरतो
निसर्ग अनुभवतो, त्या अनुभवाचं त्याच्या मनावरती जे चित्र होतं ते तो कागदावरती उमटवतो. वा. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणीच कोणाशी बोलण्याची गरजच नाहीये, खरंय, कारण हा अनुभवाचा विषय आहे. बरोबर. निसर्ग अनुभवणं हा मुळात अनुभवाचा विषय आहे आणि ते कागदावरती उमटणं हा अनुभवाचा विषय. तर त्यांनी सांगितलं की या सिनेमात डायलॉग नसतील. क्या बात आहे. आणि मला थोडंसं मी तुला पॉज करतो आणि हे चित्रकाराच्या संदर्भात आहे म्हणून महत्वाचं आहे, कारण लिओनार्डो दी विन्सी असं म्हटला होता, पेंटिंग इज अ सायलेंट आर्ट. वा. आणि त्याच्यामुळे पेंटिंग ही एकमेव आर्ट अशी आहे की जी आर्ट निर्माण करताना कुठच्याही प्रकारचा आवाज होत नाही. बरोबर. आणि त्याच्याचमुळे मला वाटतं की सेव्हन्थ वॉक मध्ये आवाज न ठेवणं हे पण खूप त्या दृष्टीने खूप महत्वाचा निर्णय होता. आणि मग 70 मिनिटं आवाज नाही, म्हणजे डायलॉग नाही म्हटल्यानंतर सायलेंट फिल्म तशा अर्थाने ती झाली, पण ती सायलेंट फिल्म नाही. त्याच्या साऊंड ट्रॅक मध्ये संगीत वाजतं, वा. एकच वाद्य वाजतं, रुद्रवीणा. उस्ताद बहाउद्दीन डागर घराण्याचे, वा, वा, त्यांनी ती रुद्रवीणा वाजवली. तर असंही नाही की 70 मिनिटं म्युझिक वाजते आणि म्युझिक व्हिडिओ चालू आहे. टॉम अँड जेरीची कार्टून फिल्म नाहीये की अजिबात नाही, पूर्ण 8 मिनिटं मागे बॅकग्राऊंड वाजतच आहे असं नाही. असं नाहीये. त्यामुळे शास्त्रीय संगीत ते सुद्धा आवश्यक, तिथे जिथे भावना निर्माण करणं, कन्वे करणं आवश्यक आहे तिथे संगीत येतं. इतर पूर्ण वेळ निसर्गातले त्याला ऐकू येणारे आवाज, वा. आणि तो जी चित्र काढतोय त्या चित्रांची बॅकस्टोरी ज्याला म्हणता येईल असे ते आवाज आहेत. वा. म्हणजे नुसतं एक जंगल दिसतंय आपल्याला, पण त्या जंगलातले पक्षी आपल्याला ऐकू येतात साऊंड ट्रॅक मध्ये. बरोबर. जणू काही ते चित्र जिवंत होऊन आपल्या समोर उभं राहतं. सो त्या 2D स्थिर चित्राला जिवंतपणा देण्याचं काम हे त्या फिल्ममध्ये साऊंडने केलं. केलेलं आहे. आणि म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्कचं जे मोमा नावाचं म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट फेमस आहे, तिथे ॲज अ परमनंट इन्स्टॉलेशन ती फिल्म दाखवली जाते. म्हणजे रोज तिथे त्या म्युझियमला भेट देणाऱ्या लोकांना ती ही 70 मिनिटाची फिल्म बघायला मिळते. क्या बात आहे. आणि जगातल्या अनेक मोठ्या फिल्म फेस्टिवल्समध्ये विशेषतः साऊंडसाठी ती अक्लेम झाली होती की व्हिज्युअलमधनं जितकं ते पेंटिंग आणि त्याच्या मागचा विचार पोचतो तितकाच तो साऊंड मधून त्या फिल्ममध्ये पोचतो. क्या बात आहे. मग आता आपण परत थोडंसं आपल्या इतिहासाकडे मागे जाऊया की चार्ली चॅप्लिनच्या काळामध्ये जसे आवाज आले आणि मग पहिल्यांदा जो आवाज आला तो आत्ताच्या टेक्निकल भाषेत आपण म्हटलं तर तो मोनो आवाज आला. म्हणजे परमेश्वराने जरी आपल्याला 2 कान दिले असले तरी आपण एका वेळेला एकच आवाज ऐकू शकतो. बरोबर. आपल्याकडे ही शक्ती नाहीये की मी डाव्या कानाने वेगळा आवाज ऐकला आणि उजव्या कानाने वेगळा आवाज ऐकला. म्हणजे जरी आपण टेक्निकली स्टिरिओफोनिक ऐकत असलो तरी आपण ऐकतो मोनोच. बरोबर. मग त्या काळातले हे सगळे चित्रपट मोनोच होते. आणि मग त्याच्यानंतर ही जी सगळी टेक्निकल डेव्हलपमेंट पुढे होत गेली, मग मोनोचं स्टिरिओ, मग स्टिरिओचं काय, मग 2.1 असेल, मग 3, मग 4, मग 5, 4 चॅनल सराउंड शोलेच्या वेळेला. करेक्ट, 4 चॅनल सराउंड, मग 5.1, मग काय 7.1, आणि आता तर काय त्याचं अजून पुढे 11.1.4 पर्यंत आपण पोहोचलो आहोत. पोहोचलोय. आता ते 0.1 0.4 काय आहे नंतर आपण टेक्निकली सांगू रसिकांना. परंतु काय गरज आहे मग, आपले जर 2 कानाने आपण जर एकच आवाज ऐकतोय तर एवढे समज आता उद्या 360 डिग्रीमध्ये आपण 360 स्पीकर ठेवायचे का, इथपर्यंत जाऊ का आपण? मग काय गरज आहे अशी वाटतं तुला? गंमत काय आहे, टेक्नॉलॉजी किंवा ह्या सगळ्याचा उद्देश काय असतो तर क्लोज टू रिअल लाईफ, खऱ्या आयुष्याच्या जितकं जास्तीत जास्त जवळ आपल्याला तो एक्सपिरियन्स नेता येईल, तो अनुभव देता येईल प्रेक्षकांना, तो आपला प्रयत्न असतो. तर तू जसं म्हणालास की अगदी सुरुवातीला आवाज आला तो मोनोचा अर्थ काय, एक सिंगल सोर्स. बरोबर. चित्रपटाच्या पडद्याच्या मागे एक स्पीकर ज्याच्यातून आवाज ऐकू येणार. मग भले त्यात पडद्यावर गाडी डावीकडून उजवीकडे जाताना दिसली तरी तो आवाज ट्रॅव्हल होणार नाही. आवाज एका स्पीकर मधून येणार, तो लांबून जवळ येईल, जवळचा लांब जाईल. आवाज छोट्याचा मोठा होईल, मोठ्याचा छोटा होईल. याच्या पलीकडे त्या मोनोमध्ये काही होऊ शकत नाही. पण निसर्गाने आपल्याला जे विजन पण दिलेलं आहे, आपल्याला 2 डोळे दिलेत, त्यामुळे स्टिरिओस्कोपिक विजन. यांनी काय होतं, एक डोळा असता तरी आपल्याला जग दिसलं असतं. बरोबर. पण 2 डोळे असल्यामुळे आपल्याला त्या 2 डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या दृश्यांच्या कंपॅरिझननी डेप्थ कळते. वा. बरोबर. म्हणजे मी इथं जेव्हा बोट धरतो आणि लांब धरतो तर माझ्या दोन्ही डोळ्यांना दिसणारं चित्र हे वेगवेगळं असतं. हो. आणि त्यामुळे मला डेप्थ कळते. ही तिसरी डायमेन्शन जी आहे ह्या 2D जगामध्ये, ही तिसरी डायमेन्शन खोलीची जी डायमेन्शन आहे ती आपल्याला 2 डोळ्यांमुळे कळते. सेम काम होतं आपल्या स्टिरिओफोनिक ऐकण्यामुळे, की 2 कानांनी ऐकू आल्यामुळे सतत आपल्याला उजव्या आणि डाव्या कानाला थोडं वेगळं ऐकू येत असतं. तू आता माझ्या उजवीकडे बसलायस तर तुझा आवाज हा माझ्या उजव्या कानाला लवकर ऐकू येतो आणि थोडा जास्त जोरात ऐकू येतो. बरोबर. तो डाव्या कानाला जाईपर्यंत थोडा जास्त वेळ लागतो आणि तो थोडा कमी ऐकू येतो. हा आपला मेंदू हे सतत प्रोसेस करून कम्पेअर करत असतो. आणि मी डोळे जरी बंद करून बसलो तरी मला कळतं की तुझा आवाज इथून येतोय. मला कुठलाही व्हिज्युअल क्यू नसताना मला साऊंडचा सोर्स इथे आहे हे पिन पॉइंट अॅक्युरेसीने कळू शकतं आपल्या 2 कानांमुळे. सो आता खऱ्या आयुष्यात आपल्याला 2 कान आहेत, पण सिनेमात इतकी वर्ष एकच स्पीकर आहे, मोनो आहे. डावं उजवं मागे पुढे लांब जवळ हे आम्हाला काही नाही. आम्हाला फक्त कमी आवाज आणि जास्त आवाज एवढंच पॉसिबल होतं.
पण त्याही काळात मी म्हणेन की टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन हे आपण आज म्हणतो, त्या काळात जे अवेलेबल होतं तीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. बरोबर. त्या मोनो साऊंडमध्ये मंगेश देसाई नावाचे जे प्रसिद्ध साऊंड डिझायनर आणि मिक्सिंग इंजिनियर होते, शोलेपासून सगळ्या मोठ्या लेजेंडरी सिनेमांचं साऊंडचं काम त्यांनी केलेलं आहे. तर श्याम बेनेगल माझ्याशी मला एकदा बोलताना म्हणाले होते की मोनो मिक्समध्ये आवाज ट्रॅव्हल करून दाखवण्याची कॅपॅसिटी मंगेश देसाईंकडे होती. क्या बात आहे. वा. तर मला नेहमीच वाटतं की तंत्रज्ञान हे सेकंडरी असतं आणि ते वापरू शकणारा मेंदू आणि त्याच्या मागचे हात हे खूप जास्त महत्वाचे असतात. त्यामुळे त्यांनी त्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओलांडून काहीतरी त्यातून साध्य करून दाखवलं. पण जेव्हा आपल्याला 2 वेगळे स्पीकरच मिळाले तेव्हा तो लेफ्ट राईट ट्रॅव्हल हे सगळं आपल्याला सिनेमात करता आलं. आपल्याला लक्षात आलं की हा हे खूप जास्त खऱ्यासारखं वाटतं, हे खऱ्या आयुष्यासारखं वाटतंय. आता काय झालं, 2D चित्र आहे आणि त्याच्यातून येणारा लेफ्ट राईट सगळ्या दिशांनी येणारा पण फक्त समोरून येणारा आवाज. बरोबर आहे. आपण प्रेक्षक म्हणून बसलोय आणि समोरून पडद्यातून आवाज येतो. आता आपण विचार केला की ह्याच्या आपण पलीकडे जाऊन ह्याला 3D करू शकतो का, पडद्यातून आपण हा आवाज बाहेर आणू शकतो का. तिथे पहिल्यांदा जन्म झाला सराउंड साऊंड या संकल्पनेचा. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर रस्त्यावरची गाडी जेव्हा चित्रपटात जाते तेव्हा आपण लेफ्ट टू राईट दाखवू शकतो, पण जर विमान उडून गेलं तर ते आपल्याला लेफ्ट टू राईट दाखवताना वर दाखवता येत नाही. बरोबर ना, अगदी बरोबर. पटकन कळेल अशा अॅनालॉजी मध्ये. बरोबर. किंवा गाडी जर पडद्यातून डावीकडे बाहेर गेली आणि आपल्या मागे गेली तर त्याच्या मागे जाण्याचा आवाज हा आतापर्यंत ती सोय नव्हती. सराउंड साऊंड मध्ये पहिल्यांदा हे आलं की पडद्याच्या बाहेर आणि प्रेक्षकांच्या आजूबाजूला स्पीकर्स आले. म्हणजे ह्याचा अर्थ स्पीकरची संख्या वाढली, स्पीकरची प्लेसमेंट बदलली. फक्त पडद्यामागे स्पीकर न राहता पडद्याच्या बाहेर स्पीकर्स प्रेक्षकांच्या आजूबाजूला. जे पुन्हा शोलेचं उदाहरण देता येईल की 70 mm सिनेमा स्कोप हे तेव्हा शोलेचं खूप हे गाजलं होतं की तोपर्यंतचा चित्राचा आकार हा अचानक दुप्पट होऊन प्रचंड मोठं चित्र दिसायला लागलं. आता त्याच प्रमाणात जसं आपण बोलतोय की ऑडिओ आणि व्हिज्युअल हे तोडीस तोड असणं आवश्यक असतं. खूप मोठं चित्र आणि त्याचा एवढासा आवाज किंवा प्रचंड वाईड स्क्रीन आणि त्यातून एवढासा येणारा नॅरो आवाज हे कम्पॅटेबल होणार नाही एकमेकांना. त्यावेळेला 4 चॅनेल सराउंड ही कल्पना पहिल्यांदा आली. ती टेक्नॉलॉजी त्यावेळी भारतात अवेलेबल नव्हती. या लोकांनी लंडनला जाऊन त्या टेक्नॉलॉजीमध्ये फिल्म मिक्स केली. त्यामुळे शोलेमधला जो गाजलेला सीन आहे कॉइन टॉस करण्याचा आणि ते कॉइन गोल फिरतं, तर ऑडिटोरियम मध्ये अक्षरशः प्रेक्षकांच्या भोवतीने गोल त्या कॉइनचा आवाज फिरायचा. आता सुद्धा मला कल्पना करून अंगावर काटा येतोय, कारण जादू दुसरा शब्द नाही. सिनेमा म्हणजे किती जास्त रिअलिस्टिक असू शकतं किंवा रिअलिटीच्याही पलीकडे जाऊन जादूही असू शकतं, हे मला वाटतं शोले मधून लोकांनी पहिल्यांदा अनुभवलं. आणि तिथून पुढे लोकांना लक्षात आलं की हा म्हणजे चित्र समोर घडतंय पण आवाज हा माझ्या आजूबाजूला घडू शकतो. यांनी हे जास्त इमर्सिव्ह होतंय, यांनी मी त्या प्रसंगात तिथे आहे हा अनुभव जास्त जास्त वाढत जातो. मग 5.1 सराउंड साऊंड आपण ज्याला म्हणतो, लेफ्ट सेंटर राईट हे पुढे असलेले स्पीकर्स आणि लेफ्ट सराउंड राईट सराउंड हे माझ्या आजूबाजूला असलेले. आणि सब वूफर हा स्पेशली लो फ्रिक्वेन्सीज साठी जो धड जो आपल्याला ऐकू येतो तो. बरोबर. म्हणजे भूकंप होत असेल तर ती सगळी जी जमीन थरथरणं आहे ते आपल्याला जाणवतं. ते कानांना ऐकू येण्यापेक्षा सुद्धा आपल्या पूर्ण शरीराला जाणवतं. तर त्या फ्रिक्वेन्सीज तयार करायसाठी नॉर्मल स्पीकर पुरत नाहीत. त्यासाठी एक सब वूफर नावाचा डेडिकेटेड वेगळा स्पीकर हे वापरून 5.1 त्यानंतर 7.1 जिथे मागे रिअरला अजून 2 स्पीकर्स ऍड केले गेले. आणि आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण सध्याची साऊंड मध्ये वापरतो ती आहे डॉल्बी ॲटमॉस. डॉल्बी ॲटमॉस मध्ये ओव्हरहेड स्पीकर्स अक्षरशः आपल्या डोक्याच्या वर. म्हणजे जसं म्हटलं आपण विमान जसं वरून गेलं तर ते अक्षरशः आपल्याला वरून. बरोबर. म्हणजे वॉर फिल्म असेल तर वरून जाणारी विमानं, हेलिकॉप्टर्स, त्याच्यानंतर वरून होणारा गोळीबार हा अक्षरशः डोक्याच्या वरून ऐकू येतो. मला डॉल्बी ॲटमॉसचं पहिल्यांदा भावलेलं उदाहरण सांगतो. तोपर्यंत मला असं वाटायचं, तू जसं म्हणालास की ह्याला काही अंत आहे का नाही, हे काय म्हणजे 360 स्पीकर लावत सुटणार आपण सगळ्या दिशांनी, याला काय म्हणजे स्टोरी टेलिंग मध्ये याची गरज आहे का? जसं आता 3D कॅमेराचं आपल्याकडे टेक्निक अवेलेबल आहे, पण म्हणून आपण प्रत्येक सिनेमा उठून 3D बनवत नाही. कट्यार काळजात घुसलीसारख्या सिनेमावरती आपण काम केलं तर 3D केल्याने त्या सिनेमात काही नवीन ऍडिशन होईल का? काहीच नाही. कारण शास्त्रीय संगीतावर आधारित असा तो एक सिनेमा आहे, पिरियड फिल्म आहे, तर त्याच्यात 3D केल्याने काही ऍड होईल का? म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा टूल अवेलेबल आहे म्हणून ते प्रत्येक सिनेमात वापरलंच पाहिजे असं नाही. तर डॉल्बी ॲटमॉस हे तंत्रज्ञान मला तशा खऱ्या अर्थाने भिडलं नव्हतं. तोपर्यंत सगळ्या सिनेमात मला वाटायचं की हा डोक्यावर येण्याऐवजी इकडून आवाजाला काही फरक पडला नसता, साधारण इम्पॅक्ट तसाच आला असता. पण द रेव्हनंट नावाची फिल्म आहे ज्याच्यासाठी लिओनार्डो डिकॅप्रिओला पहिला ऑस्कर मिळाला. इनारितू या दिग्दर्शकाची ती फिल्म आहे. तर त्याच्यामध्ये सिनेमाच्या क्लायमॅक्सकडे आल्यानंतर एक प्रसंग असा आहे की ती सर्व्हायव्हल फिल्म आहे. बर्फाच्या वादळात आणि बर्फाच्या डोंगरांमध्ये ते सर्व्हाइव्ह करत करत लिओनार्डो आणि त्याचा एक मित्र एका गावाजवळ, एका वस्तीजवळ पोहोचतात आणि एका अनोळखी माणसाकडे ते मदत मागायला आलेत. पण तिथे ते इतकं होस्टाईल वातावरण आहे की आपण ज्यांच्याकडे मदत मागायला आलो हेच आपल्याला मारून टाकतील का, अशी सगळी ती परिस्थिती आहे. तर ते आणि लाकडी घरं, बर्फाच्या डोंगरातली ती लाकडी घरं,
तिथे लिओनार्डो आणि त्याचा मित्र त्या जो समोरचं कॅरेक्टर आहे त्याच्याकडे मदत मागायला आलेत, बसलेत. ते त्याला आपली परिस्थिती सांगतात आणि तो म्हणतो की थांबा, मी आलोच, असं म्हणून तो उठून कॅमेराच्या मागून लाकडी जिन्यावरनं चढून वरच्या मजल्यावर जातो. वा. आणि तो वरती वेगवेगळे ड्रॉवर्स उघडून काय 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 शोधतोय. आता आपल्याला हे कळत नाही आणि आपल्याला फक्त यांचे चेहरे दिसतात, लिओनार्डो आणि त्याच्या मित्राचे. ते एकमेकांकडे बघून फक्त कल्पना करतायत की नक्की काय करतोय. हा वरती जाऊन ड्रॉवर उघडून गन घेऊन येऊन आपल्याला मारून टाकणार आहे का आपल्याला तो काही मदतीसाठी उपयोगाची वस्तू काय घेऊन येणार आहे. हा पूर्ण प्रसंग आपल्याला फक्त त्यांचे एक्सप्रेशन्स आणि डोक्यावरून ऐकू येणारा त्याच्या त्या हालचालींचा आवाज, क्या बात आहे. तो आवाज जेव्हा खरोखर डोक्यावरून ऐकू येतो ना, आपण मानगुटीवर बसणे हा जो वाक्प्रचार वापरतो ना, तो आवाज आपल्या मानगुटीवर बसतो. त्या आवाजाची आपल्याला भीती वाटायला लागते. म्हणजे खरंच आपल्या वरच्या माळ्यावर या गोष्टी घडतायत असं आपल्याला वाटायला. सो हा आवाज जर इकडून आला तर मला ती भीती वाटण्याची इथे आल्यानंतर वाटेल. त्याच प्रसंगात पावसाचा, त्याच सीनमध्ये पावसाचा एक प्रसंग आहे, तर त्यात डोक्यावर पडणाऱ्या पावसाचा डोक्यावर येतो. तर मला वाटतं इमर्सिव्ह हा शब्द तिथे खऱ्या अर्थाने येतो की आपण पूर्ण सबमर्ज होतो, आपण त्या ह्याच्यात कम्प्लिटली इमर्स होतो. सो पडदा समोर आहे, चित्र समोर घडतंय, पण माझ्या आजूबाजूने घडणाऱ्या आवाजांमुळे मी अक्षरशः त्या प्रसंगाच्या मधोमध जाऊन पडतो. तर हे खूप मोठं त्या तंत्रज्ञानाचं यश आहे. पण अगेन कमिंग बॅक टू द मेन पॉइंट की हे सगळं स्टोरी टेलिंगसाठी चाललंय. हे आपण एक गोष्ट सांगतोय, त्यातून पात्रांच्या भावना मांडतोय, त्या भावनांना पूरक ठरणार असेल तर या सगळ्याचा उपयोग आहे. आणि हे जर गिमिक वाटणार असेल आणि हे जर त्या सीन मधून डिस्ट्रॅक्ट करणार असेल तर त्याचा त्या सिनेमाला फायदा होण्यापेक्षा तोटा होतो. काय बात आहे. वा, म्हणजे तंत्राचा उपयोग हा त्या मूळ कलाकृतीच्या एनहान्समेंटसाठी झाला पाहिजे, अदरवाईज ते तंत्र असून नसून सारखंच आहे. बरोबर. पण मग आता मला सांग मंदार की ध्वनी आरेखन म्हणजे साऊंड डिझाईन असं म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये नेमके किती भाग येतात? कारण का आपण चित्रपट अगदी लेमॅनच्या दृष्टीने जरी बघायला सुरुवात केली तरी सुद्धा कोणीतरी बोलतंय म्हणजे डबिंग आलं, त्याच्यामध्ये व्हॉइस आला, बरोबर, मागे संगीत वाजतंय म्हणजे बॅकग्राऊंड आलं, त्याच्यानंतर मी बाजारात उभा असेल तर एक बाजारातल्या लोकांची आवाज येतोय म्हणजे ती एक मार्केटचा अँबियन्स आला. मग तिथे कोणीतरी काहीतरी दुकानदार आहेत त्यांचे आवाज आले. मग कदाचित रात्र असेल, शेकोटी, हे सगळे आवाजाचे प्रकार येतात. किंवा आता ह्याच्यामध्ये बॉम्ब फुटला तर आपण काही स्टुडिओमध्ये खरा बॉम्ब फोडणार नाही होत, म्हणजे तो एक इफेक्ट आला. तर नक्की किती ह्याच्यामध्ये प्रकार मोडतात आवाजाचे? साऊंड डिझाईन हे एका चित्रपटाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये साधारण एक 6 एलिमेंट्स असतात. एक साऊंड ट्रॅक आपण सिनेमाचा जर बघितलं तर त्यात 6 महत्वाचे एलिमेंट्स असतात. पहिला तू जसं म्हणाला संवाद, डायलॉग. बरोबर. आपल्याकडच्या बहुतांश चित्रपटांमध्ये महत्वाचं सगळं काम हे संवादातून होतं. बरोबर. इन्फॉर्मेशन, कॅरेक्टर्स, गोष्ट काय घडते ही सगळी संवादाच्या माध्यमातून पुढे जाते. तर डायलॉग्स किंवा स्पोकन व्हॉइस. आता हा कसा रेकॉर्ड करायचा, म्हणजे लीड स्पोकन व्हॉइस असं आपण बरोबर, मुख्य आवाज, कलाकारांचे पात्रांचे बोलण्याचे आवाज हा महत्वाचा एक घटक झाला. दुसरा आवाज असतो तो पात्रांच्या हालचालींचे आवाज. म्हणजे इथून मी जर बाहेरून चालत आलो तर माझ्या फुटस्टेप्स असतील. आता हे पायांचे आवाज, मी काय चप्पल किंवा बूट घातलीये, मी कुठल्या सरफेसवर चालतोय आणि मी कुठल्या बॉडी लँग्वेजनी चालतोय, मी लपून छपून चालतोय का मी रागारागाने पाय आपटत चालतोय, लाकडावर चालतोय का फ्लोअरवर चालतोय. बरोबर. त्यामुळे फुटवेअर, फ्लोरिंग आणि बॉडी लँग्वेज या 3 महत्वाच्या गोष्टींवरती ठरतं फुटस्टेप्सचे आवाज कसे असतील. बायका असतील, त्यांच्या हातात बांगड्या असतील, पायात पैंजण असतील, आपल्या सगळ्या कपड्यांचे रसलिंगचे आवाज. ह्या सर्व प्रकाराला आम्ही म्हणतो फोली. FOLEY. जॅक फॉली नावाच्या माणसाने हे तंत्र शोधून काढलं की ज्याच्यामध्ये पडद्यावरच्या चित्राकडे बघत इतर कुठल्याही गोष्टी वापरून पण त्या प्रकारचे आवाज तयार करणं हे फॉलीचं टेक्निक आहे. त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड फॉली आर्टिस्ट असतात की ज्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचं पेटाऱ्यामध्ये त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. आणि एकदा जवळपास भंगाराचं दुकान दिसा. बरोबर. अडगळीची खोली, भंगार किंवा जादूगार. तो पेटाऱ्यातून वेगवेगळ्या गोष्टी काढून त्यातून ते आवाज निर्माण करतो. म्हणजे खूप गाजलेलं उदाहरण आहे की घोड्याच्या टापा जर करायच्या असतील तर त्याला नारळाच्या करवंट्या रिकाम्या घ्यायच्या आणि त्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज करता येतो. पण फोली हे मला वाटतं की साऊंड डिझाईन मधलं सगळ्यात महत्वाचं आणि इंटरेस्टिंग काम आहे जिथे लॅटरल थिंकिंगचा कस लागतो. म्हणजे आगीचा आवाज रेकॉर्ड करायला प्रत्यक्ष आगीचा आवाज जाऊन रेकॉर्ड करणं ही सगळ्यात सोपं टेक्निक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन वाळलेली पानं आणून जर ती माईक पुढे कुस्करली तर त्यातून आगीची चरचर तयार होते. पावसाचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पावसात जाऊन तो आवाज करतोच रेकॉर्ड. तो एक वेगळं ते एक टेक्स्चर मिळतं. स्टुडिओमध्ये बऱ्याचदा आम्ही फॉलीमध्ये काय करतो, छत्री उघडून ठेवायची आणि त्याच्यावर तांदळाचे दाणे टाकायचे, टप 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 सुंदर पावसाचा आवाज तयार होतो. हे अनेक लेयर्स आम्ही प्रत्यक्षात वापरत असतो सिनेमामध्ये. आता ह्यातली गंमत अशी की गुड साऊंड डिझाईन इज ऑलवेज इनविजिबल. म्हणजे हा पावसाचा आवाज प्रेक्षकांच्या दृष्टीने हा पावसाचा आवाज. तुम्ही तो छत्री, तांदूळ, पानं काय करायचं, माझ्यासाठी हा पावसाचा आवाज आहे. तर लोकांना त्या टेक्निक बद्दल अवेअर न करता
हा खराच पावसाचा आवाज आहे असं वाटायला लावणं हे त्या आवाजाचं यश आहे. ज्या क्षणी लोकांना अरे हे असं केलंय वाटतं असं वाटायला लागलं, याचा अर्थ तुम्ही त्यांना सिनेमातून बाहेर आणलं. तुम्ही त्यांना गोष्टीतनं बाहेर आणलं आणि हा बघा माझा साऊंड हे करायला लागलात की तुम्ही प्रेक्षकाला सिनेमातून बाहेर काढलात. सो हा दुसरा महत्वाचा घटक आहे फॉली, ज्यात कलाकारांच्या सगळ्या हालचाली म्हणजे पर्स, बॅग, सॅक, ज्या काही वस्तू घेऊन त्या हालचाली करत असतील त्या सगळ्याचे आवाज, माझ्या हातात घड्याळ आहे ते जर हलवलं तर एका त्याच्यानंतर त्याचा आवाज येतो. तर हे सगळे बारीक बारीक आवाज हे स्क्रीनकडे बघत त्याला एक प्रॉपर लिस्ट बनवावी लागते. किती कलाकार चालत आहेत, त्यांच्या पायात काय आहे, हातात काय आहे, पैंजण घातलेल्या बायका किती आहेत, बांगड्या घातलेल्या बायका किती आहेत, काचेच्या बांगड्यात का प्लास्टिकच्या बांगड्यात, 2 बांगड्यात का 8 बांगड्यात, त्याच्याप्रमाणे आवाज बदलतात. सगळीकडे संख्या, त्या वस्तूचं मटेरियल आणि अगेन पुन्हा परत परत महत्वाचा भाग येतो बॉडी लँग्वेज काय, त्या पात्राचं त्या सीनमध्ये काय चाललं, महत्व काय आहे, त्या दृष्टीने हे सगळे आवाज तयार करावे लागतात. तर संवाद, त्याच्यानंतर झालं फोली. तिसरा भाग ॲम्बियन्स. तू जसं म्हणालास की मार्केटमध्ये उभे असतो तर मार्केटचा एक चहलपहल ऐकू आली पाहिजे पूर्ण बाजाराची. तर यातले बरेचसे आवाज आम्ही प्रत्यक्ष एखाद्या मार्केटमध्ये जाऊन रेकॉर्ड केलेले असतात. अच्छा. तर ते सगळे आले वापरायला लागतात. आणि जर त्या मार्केटमध्ये समजा रसाचं गुऱ्हाळ आहे, ते रसवंतीचं यंत्र, बरोबर, ते ड्रम ती घुंगराचा आवाज सारखा तो एका पर्टिक्युलर मीटरने येत राहणार. करेक्ट. त्यामुळे हे सगळे आवाज रेकॉर्ड करणं, ते भले पडद्यावर दिसत असेल किंवा नसेल पण त्या वातावरणाचा जर ते भाग असेल तर मी ते वापरू शकतो. तर इथे खूप महत्वाचा साऊंड मधला एक भाग येतो की जिथे मी पडद्यावरच्या चित्राच्या मर्यादेत मी अडकू शकत नाही, अडकायची गरज नाही. वा वा. मला ते पडद्यावर रसवंतीगृह दिसायची गरज नाहीये तिथे. जर ते त्या कथेच्या दृष्टीने तिथे असणं व्हॅलिड असेल तर मी जरूर त्याचा आवाज वापरू शकतो. लोक शोधत राहतील पडद्यावर होतं का, कदाचित असेल, आपल्याला दिसलं नसेल, इतकं ते त्या आवाजाने आपण तिथे ते डिफाईन करू शकतो. सो संवाद, फोली, ॲम्बियन्स, मार्केटचा सगळा आवाज, साऊंड इफेक्ट्स. जर पाऊस असेल तर तो पाऊस हा पावसात जाऊन रेकॉर्ड करावा लागेल. गाड्या असतील तर छत्री आणि तांदूळ आणायला लागतील आणि फॉलीमध्ये करावं लागेल. त्याच्यानंतर गाड्यांचे आवाज असतील. गाड्यांचे आवाज स्टुडिओत करता येत नाही, प्रत्यक्ष ती गाडी घेऊन जाऊन, बुलेट असेल तर बुलेट, स्प्लेंडर असेल तर स्प्लेंडर, शांत वेळी शांत ठिकाणी जाऊन, आणि ती जर लांबून जवळ येत असेल तर तसं रेकॉर्ड करणे, जवळून लांब असेल तर हे सगळं. सो गाड्यांचे सगळे आवाज हे सगळं येतं साऊंड इफेक्ट्स मध्ये. पण म्हणजे आता बुलेटचा आवाज तुम्ही लिटरली सायलेन्सरला मायक्रोफोन लावून करायला लागतो का? बुलेटवर 4-5 वेगवेगळ्या ठिकाणी माईक लावून ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि नंतर ते योग्य पद्धतीने एडिट आणि मिक्स करायचं. क्या बात आहे. सो हे झालं साऊंड इफेक्ट्सचं. 5वा महत्वाचा भाग आहे म्युझिकचा, जो आता इथे हे सांगणं आवश्यक आहे की म्युझिक तयार करणारी टीम ही पूर्ण वेगळी असते. साऊंड डिझायनर हा म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक करत असाल असं एक लोकांना वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिक तयार करणारा संगीतकार हा वेगळा असतो. गाणी आणि पार्श्वसंगीत हे दोन्ही तयार करणारा माणूस हा संगीतकार असतो. त्यांनी तयार केलेलं संगीत, ते गाणं असेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असेल, ते बनल्यानंतर माझ्याकडे येतं फिल्ममध्ये लावण्यासाठी, साऊंड ट्रॅकमध्ये लावण्यासाठी ते माझ्याकडे येतं. कुठे म्युझिक सुरू झालं पाहिजे, कुठे संपलं पाहिजे, किती लाऊड झालं पाहिजे हे मी ठरवतो मिक्सिंग इंजिनियर म्हणून. पण म्युझिक काय असलं पाहिजे हा संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा कंबाईन किंवा बॅकग्राऊंड म्युझिक जो करणारा असेल तो आणि दिग्दर्शक यांनी ते ठरवलेलं असतं. तिथे आल्यानंतर हे म्युझिक किती लाऊड करायचं आणि किती नाही एवढाच माझा त्याच्यातला भाग असतो. आणि हे 5 एलिमेंट झाल्यानंतर खूप महत्वाचा 6वा एलिमेंट आहे तो म्हणजे सायलेन्स. क्या बात आहे. हे 5 एलिमेंट्स रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला सायलेन्स लागतो. त्याच्यावरती बसून मला काही प्रोसेसिंग करायचं, मिक्सिंग करायचं, स्टुडिओमध्ये मला सायलेन्स लागतो. आपण सिनेमा बघायला जातो, आपल्याला थिएटरमध्ये सायलेन्स लागतो. आणि या साऊंड ट्रॅकमध्ये जर एखादा खूप महत्वाचा इम्पॅक्टफुल आवाज मला तयार करायचा असेल तर त्याच्या आधी मी सायलेन्स वापरतो. आणि एक खूप लाऊड इम्पॅक्ट तयार झाल्यानंतर तो ॲब्झॉर्ब होण्यासाठी, तो पचवण्यासाठी आपण ऑडियन्सला पुन्हा एक सायलेन्स देतो. म्हणजे वादळापूर्वीची आणि वादळानंतरची म्हणतात ती शांतता महत्त्वाची. बरोबर शब्द वापरलास की त्या साऊंड ट्रॅकमध्ये शांततेचं महत्व हे आहे की एकानंतर एक मी 4 लाऊड साऊंड्स वापरले तर एकाचाही इम्पॅक्ट राहणार नाही. त्यामुळे एक लाऊड साऊंडसाठी बाय कॉन्ट्रास्ट आधी मी जर सायलेन्स तयार केला तर तो लाऊड साऊंड हा मला खूप जास्त लाऊड वाटतो आणि त्यानंतर मी पुन्हा थोडा सायलेन्स दिला तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यापर्यंत पोहोचतो. सो हे 6 एलिमेंट्स घेऊन एका फिल्मचा साऊंड ट्रॅक बनतो. या प्रत्येक एलिमेंटच्या मागे एक एक स्पेशलिस्ट माणूस असतो. फोलीचं मी सांगितलं, फोली आर्टिस्ट असतो. स्टॉक इफेक्ट्स आणि ॲम्बियन्स रेकॉर्ड करणारे आणि ते एडिट करून लावणारे त्यांना आम्ही साऊंड एडिटर म्हणतो. बरोबर. साऊंड इफेक्ट्स एडिट म्हणजे मंदिराचा इफेक्ट असेल वेगळा किंवा कसंही, आता एखाद्या रात्रीच्या खोलीत कोणी बसले असते, तर स्टुडिओमध्ये जर कोणी बसले असं चित्रपटात दाखवायचं असलं तर त्यासाठी वेगळा ॲम्बियन्स शूट रेकॉर्ड करायला लागेल. बरोबर, रेकॉर्ड करून तो योग्य ठिकाणी वापरावा लागेल. तुंबाडचं उदाहरण सांगतो. तुंबाड हा आपल्या तुंबाड तूच केलेली फिल्म. तुंबाडचा लोकेशन साऊंड मी केला होता. तर साधारण 2.5-3 वर्ष त्या सिनेमाचं शूटिंग चालू होतं. अत्यंत अँबिशियस सिनेमा. त्यामुळे प्रत्येक वेळेला गेल्यानंतर हे कसं होणार आहे, हे होणार आहे का आणि हे कसं, हे पूर्ण युनिट आम्ही नेहमी त्या कोड्यात असायचो
आणि खूप ॲम्बिशियस असल्यामुळे प्रत्येक वेळेला तोपर्यंतचं असलेलं आपलं ज्ञान हे कमी पडतंय आणि ह्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागणार पाहिजे. अशा पद्धतीने ती पूर्ण फिल्म केली होती आम्ही. सो तो वाडा जर तुला आठवत असेल, त्यातला जो सरकारचा वाडा दाखवलाय तो सासवडचा पुरंदरे वाडा, तिथे आम्ही शूट केलाय. आता तो खरोखर पुरातन वाडा आहे. त्याचा तो प्रचंड मोठा दरवाजा, तो जेव्हा उघडतो तेव्हा तो प्रचंड मोठा आवाज करतो. तो टिपिकल हॉरर सिनेमातल्यासारख्या येत नाही, तो घडघड 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 जो आवाज येतो त्याने अक्षरशः असं अंगावर काटा यायला होतं. आता तो आवाज त्याच पद्धतीने उत्तम प्रकारे रेकॉर्ड करणे हे एक वेगळं चॅलेंज असतं आणि ते तिथे गेल्यावर कळतं. कुठलाही ना एक सिंगल आवाज रेकॉर्ड करणं ही प्रचंड चॅलेंजिंग गोष्ट आहे. आजकालच्या जगात आपण जेव्हा बघतो, कुठेतरी कन्स्ट्रक्शन चालू असतं, कुठेतरी गाड्याचा ट्रॅफिकचा आवाज येत असतो, हॉर्न वाजत असतात, लोक कुठेतरी टीव्ही चालू असतो, काहीतरी बडबडत असतात. या सगळ्यातनं हे सगळं बाजूला ठेवून फक्त एक आवाज शांतपणे रेकॉर्ड करता येणं इन इट सेल्फ हे चॅलेंज आहे. आणि त्यातून तो इतका ह्यूज दरवाजाचा आवाज, तर हे सगळं तिथे त्या शूटिंगच्या वेळेला रेकॉर्ड करणं, कारण हे अगेन फॉलीमध्ये स्टुडिओत रेकॉर्ड करता येण्यासारखं तो आवाज नाही, त्याची स्केलच एवढी वेगळी आहे की हे सगळं साऊंड डिझायनरचं काम, की शूटिंगवरचे काय असे आवाज आहेत की जे मला तिथेच मिळू शकतील, परत मिळणार नाहीत. विहीर सिनेमा आहे उमेश कुलकर्णीचा, बरोबर. तर त्यात एका दगडाच्या खाणीमध्ये स्फोट होतो. आता अगेन हा पण आवाज मी कुठून तरी इंटरनेटवरनं डाउनलोड करून टाकण्याला काही अर्थ नाही. तो ऑथेंटिक असला पाहिजे, तो त्या ठिकाणचा असला पाहिजे, तो त्या स्केलचा असला पाहिजे. तो फॉलीमध्ये स्टुडिओत करता येत नाही, तो मी काहीतरी फटाका आणून स्टुडिओत वाजवून तो होऊ शकत नाही. आणि मला त्याची रिहर्सल मिळणार नाहीये. तो खाणीमधला स्फोट हा एकदाच होणार आहे. त्यामुळे मी 10 करून बघूया, नाही ट्रायल अँड एरर, रिहर्सल, अरे लेवल चुकली, अरे माईक फाटला, 3 माईक 3 वेगवेगळ्या डिस्टन्सला 3 वेगवेगळ्या लेवलला सेट करून वाट बघणे. आता जेव्हा प्रत्यक्ष स्फोट होईल तेव्हा तो कसा मिळेल आवाज, मला 3 माईकवर 3 उत्तम स्फोटाचे आवाज त्या ह्याला मिळाले. सो हे थोडंसं आपल्याला, आपण ज्याला म्हणतो की ऑन द गो, तिथल्या तिथे ज्या गोष्टी मिळणार आहेत त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असणं, त्याच्यासाठी सगळं जे काही ज्ञान आणि अनुभव असतो तो पणाला लावणं, आणि ते मिळाल्यानंतरचा जो आनंद असतो तर प्रत्यक्ष फिल्ममध्ये तो ऐकू आल्यानंतरचा तुंबाड आजही तुम्ही बघाल आणि तो दरवाजाचा आवाज मुद्दाम लक्ष देऊन ऐका, कारण त्याच्यामागे आपण म्हटलं तसं ते आपोआप नाही आहे, ते ॲक्सिडेंटली झालेला आवाज नाही आहे. त्याच्यामागे विचार आहे, त्याच्यामागे कष्ट आहेत, त्याच्यामागे प्रोडक्शनपासून पूर्ण ॲक्टर्सपासून सगळ्या लोकांचे कष्ट आहेत की ते त्या पद्धतीने घडलं पाहिजे, त्या प्रमाणात घडलं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी घेतलेली मेहनत. आता ही सगळी करणारी साधारण एका फिल्मची साऊंडची टीम 6 ते 8 लोकांची टीम असते. ऑन अन ॲव्हरेज 2 ते 3 महिने आम्ही एका चित्रपटाच्या साऊंडवरती काम करतो. सो आपण विचार करू शकतो 8 जणांची टीम 3 महिने काम करते. आपण 2 तासात सिनेमा बघतो, एवढं काय खास नाही असा विषय संपतो. अर्थातच प्रेक्षकांना ही पडद्यामागची अख्खी प्रक्रिया माहीत असणं किंवा त्यांनी फार त्या मेहनतीच्या कौतुकासाठी सिनेमा बघावा हा मुद्दा नाही आहे. आपल्याला फक्त एवढी जाण असावी की जे दिसतंय पडद्यावर किंवा जे ऐकू येतं याच्यामागे एक खूप मोठी टीम आहे ज्यांनी त्याच्यासाठी विचार केलाय, त्यासाठी कष्ट केलेत आणि तेव्हा ते तिथपर्यंत पोहोचले. क्या बात आहे. वंदार, मला तुझ्याकडनं 2 अजून तुझे अनुभव ऐकायचे आहेत, कारण आपण ऑफ द कॅमेरा पण बऱ्याचदा भेटतो आणि आपल्या या विषयावर खूप चर्चा चालू असतात. 2 अशासाठी ऐकायचे किस्से. पहिला किस्सा म्हणजे मला आर्या फिल्म बद्दलचा तुझ्याकडनं किस्सा ऐकायचा आहे की आर्या, OTT वर जी आर्या आली होती वेबसिरीजचा, त्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याचा जेव्हा मर्डर होतो, तो बाहेर त्याचा मर्डर होतो आणि त्याच्यानंतर तो परत बाहेर येतात आणि ती पण बाहेर येते. याच्यासाठी तुम्ही राम सरांसाठी काय पद्धतीने सेटअप लावला होता? कारण मला असं माहिती आहे की ही सगळी सिंक साऊंड तुम्ही हे केली होती, म्हणजे जिथे डबिंग झालं नव्हतं, त्यामुळे 2 सेटअप्स आणि त्यांचं टायमिंग, हे मला तुझ्याकडनं एक ऐकायचंय. आणि दुसरं मला तुझ्याकडनं त्रिज्याबद्दल ऐकायचंय, कारण माझा ह्या ऐकण्याच्या मागचा प्रश्न असा आहे की 6 एलिमेंट्स आहेत, म्हणजे 6च्या 6 एलिमेंट्स वापरायलाच पाहिजेत का? बरोबर, हा मूळ मुद्दा आहे हा प्रश्न, आणि याच्यासाठी मला वाटतं तू ही 2 उदाहरणासकट उत्तर दे. नक्की. आपण मगाशी जसं बोललो की टूल अवेलेबल आहे, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी ती वापरत सुटायची गरज आहे का? आज आपल्याकडे कलर फिल्म अवेलेबल असताना आपण बघतो की काही फिल्म या मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवल्या जातात. शिंडलर्स लिस्ट फॉर एक्झाम्पल, कारण त्यांनी तो पिरियड उभा राहतो, त्यातून एक वेगळं इमोशन तयार होतं जे कलर्स मधून येत नाही. आजही आपण राज कपूरच्या फिल्म्स रिलीज झालेल्या बघतो, अनाडी मोठ्या पडद्यावर बघताना त्या ब्लॅक अँड व्हाईट मधलं जे सौंदर्य आहे ते आपल्याला कळतं की हे कलर मध्ये येणं शक्यच नाही. तर ही त्या माध्यमाचं सौंदर्य आहे, काय म्हणू आपण त्याला, त्या माध्यमाचं एक म्हणणं आहे. ब्लॅक अँड व्हाईट असेल, कलर असेल, त्या प्रत्येक माध्यमाचं एक म्हणणं आहे. तर ते जर आपल्याला त्या गोष्टीमध्ये वापरता आलं तर आर्याकडे येऊया आपण. आर्या ही वेब सिरीज आहे, सुष्मिता सेन त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत होती. त्याच्या सीझन 1चा लोकेशन साऊंड मी केला होता. बरोबर. दिग्दर्शक राम माधवानी. त्यांनी एक महत्वाचं चॅलेंज त्या वेबसिरीजच्या वेळेला असं स्वीकारलं होतं स्वतःहून की क्वेस्ट फॉर ट्रूथ. एरवी लिहिलेले संवाद पाठ करून ऍक्टरनी कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणायचे, त्यांना मार्क दिलेला असतो, इथे उभारून हा डायलॉग म्हणायचा, इथून तिथे जायचं, तिथे जाऊन हा डायलॉग म्हणायचा. त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की ही प्रोसेस आपण ह्याला फॉलो करणार नाही आहोत.
कलाकारांनी ठरवायचं की हा डायलॉग मी कुठे उभारून म्हणायचा, किती स्पीडनी म्हणायचा, 2 वाक्यांच्या मध्ये किती पॉज घ्यायचा आणि त्यात मी काय करणार हे सगळं कलाकारांनी ठरवायचं. कारण त्यासाठी तेवढे त्यांचे वर्कशॉप झालेले होते. त्यांना त्या कॅरेक्टरमध्ये शिरण्यासाठी तेवढा वेळ देण्यात आला होता. आणि इथून पुढे आता ते मेकॅनिकल होऊ नये, दिग्दर्शकांनी सांगितलंय म्हणून हा असं करतोय असं वाटू नये, यासाठी त्यांना सांगितलं की स्पॉन्टेनियसली तुम्हाला जे वाटेल ते करा. आणि कॅमेरामॅनला सांगितलं होतं, 2 कॅमेरे होते जे पूर्ण वेळ हँडहेल्ड होते. त्या अख्ख्या वेबसिरीज मध्ये एकदाही कॅमेरा असा स्टँडवरती लावून शॉट घेतलेला नाही. कारण कलाकारांना जसं स्वातंत्र्य दिलेलं की तुम्ही कुठेही जा, कॅमेरामॅनला सांगितलंय तू हवा तसा त्यांच्या बरोबर जा. मला माहित नाही इथून पुढे ते कुठे जातील. प्रॉपर्टीचं काय? प्रॉपर्टी म्हणजे सेट असेल किंवा त्याला वाटलं की ड्रॉवर उघडून, जुही चावला जसं फ्रीज उघडून रडते, बरोबर ड्रॉवर उघडून म्हणायचा. तर सो त्यांचं जे घर दाखवलंय आर्याचं घर, त्यातल्या सगळ्या वॉर्डरोब मध्ये सर्व कलाकारांचे सर्व कपडे ठेवलेले असायचे. बर किचन मधल्या फ्रीज मध्ये रोज ताज्या भाज्या, ताजा ज्यूस, सगळा फ्रीज रोज ताजा भरला जायचा. की जर त्या कलाकाराला वाटलं आज बोलत बोलत मी जावं आणि ज्यूस ओतून घेऊन प्यावा त्या सीनमध्ये, तर तो पिण्यासारखा ज्यूस असला पाहिजे. बेसिकली आपण ज्या टिपिकल मेकॅनिकल लिमिटेशन्स घालतो, नाही ते उघडू नका, आज तिकडे प्रॉपर्टी नाही, फ्रीज उघडू नका, तुम्हाला आज सगळं वापरायला अवेलेबल आहे, तुम्हाला हवं ते करा. क्या बात आहे. इथं आपण बेसिकली एक लिबरेट करतो कलाकारांना त्या लिमिटेशन्स मधनं. आता इथून पुढे तुम्ही इमोशनला किती पुढे घेऊन जाऊ शकता. वा. आणि सिंग साऊंड करायचं असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी होती की या सगळ्या उत्स्फूर्त परफॉर्मन्समध्ये ते जे बोलतायत ते व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे, क्लॅरिटी आली पाहिजे आणि इमोशन्स पोहोचले पाहिजेत लोकांपर्यंत. आणि त्यांनी काही केलं तरी परत तू म्हटलं तर रसल त्याचे आवाज आले, माईक पडला, हे झाला, असं नाही चालणार. त्याला जर लोळावं असं वाटलं शॉटमध्ये तर तो लोळेल, पण साऊंड व्यवस्थित ऐकू आला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तो शूट आउटचा जो सिक्वेन्स आपण बोललो होतो की चंद्रचूड सिंगचं जे कॅरेक्टर आहे तेज, म्हणजे आर्याचा नवरा जो आहे, तर तो घरातून तिला बाय करून निघतो, पार्किंगमध्ये जातो. तो पार्किंगमध्ये पोहोचतो तेवढ्यात ती त्याला फोन करते की 1 मिनिट थांब, आपला मुलगा पण येतोय पार्किंगमध्ये तुझ्याकडे, तो यायला निघालाय, त्याला शाळेत ड्रॉप कर आणि तू पुढे जा. ती मुलाला सांगते जा जा बाबा थांबलेत, बाय करते. मुलगा तिथपर्यंत, हे सगळं घरात घडतंय. हे होईपर्यंत चंद्रचूड सिंग तिकडे पोहोचलाय पार्किंगमध्ये. एक कॅमेरा आर्यासोबत घरात आहे, दुसरा कॅमेरा चंद्रचूड सिंग सोबत पार्किंग मध्ये पोहोचलेला आहे. बरं. आणि त्यावेळेला बाहेरून बाईकवरनं एक माणूस येतो, त्याला गोळ्या मारतो, शूटआउट होतं, त्याला गोळ्या लागतात चंद्रचूड सिंगला, तो पडतो. फोन चालू असल्यामुळे आर्याला फोन मधून त्या गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. ती हे फोन टाकून धावत 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 बाहेर जाते. तिला दिसतं की तो रक्ताची थारोळ्यात पडला. तिच्याबरोबर तो कॅमेराही बाहेर, घरातला कॅमेरा तिच्यासोबत धावत पार्किंग मध्ये जातो. आता दोन्ही कॅमेरे पार्किंग मध्ये आहेत. एक कॅमेरा चंद्रचूडवर आहे, एक कॅमेरा आर्यावर आहे. आर्या त्याला उचलते, गाडीमध्ये टाकते, कॅमेरा आर्यासोबत गाडीत बसतो. बापरे. आणि गाडी निघते त्याला हॉस्पिटलला जायला. आणि ती गाडीतनं वडिलांना फोन लावते की असा असा गोळीबार झालाय आणि मी याला घेऊन हॉस्पिटलला चालली आहे, तुम्ही तिथे या. हा साधारण एक 4.5 मिनिटाचा प्रसंग आहे. रिअल टाइम जर आपण कॅल्क्युलेट केलं तर फक्त 4.5 मिनिटाचा सीन आहे आणि 4च कॅरेक्टर्स आहेत. कॅरेक्टर पण जास्त नाही आहेत. साऊंडसाठी टेक्निकली चॅलेंज काय होतं की घराच्या आत जेव्हा डायलॉग चालू आहेत ते रेकॉर्ड करायला मला घराच्या आत थांबलं पाहिजे. पण कॅमेरे आणि कलाकार जेव्हा धावत धावत पार्किंगपर्यंत येणार आहेत, मी तिथपर्यंत पोहोचलो नाही तर आवाज मला मिळणार नाही. बरोबर. त्यामुळे मी एक वेगळा रेकॉर्डिस्ट आणि वेगळा सेटअप पार्किंगमध्ये ठेवला होता. बर. म्हणजे कलाकार तेवढेच आहेत पण रेकॉर्डिंग सेटअप डबल. आपण जसे 2 कॅमेरे म्हणतोय तसे अक्षरशः साऊंडचे पण 2 सेटअप्स, एक घराच्या आतमध्ये आणि दुसरा पार्किंगमध्ये. ज्या क्षणी तो गोळीबाराचा आवाज ऐकू येत होतो तो आमच्यासाठी ट्रान्झिशन पॉईंट होता की घरातून बाहेर जायचं अख्खा आपल्याला हे करायचं आहे. हे सगळं सीन चालू असताना डिरेक्टर हेडफोनवरती डायलॉग ऐकतोय. बरं. जोपर्यंत आतला सीन चालू आहे तोपर्यंत त्याला आतले डायलॉग ऐकू आले पाहिजेत. गोळीबार झाल्यानंतर बाहेरचा आरडाओरडा त्याला बाहेरचा आला पाहिजे. डायरेक्टरच्या हेडफोन मधला जो साऊंड आहे तो स्विच करण्यासाठी पण आम्ही तो गोळीबाराचा क्यू म्हणून वापरला होता. शॉट होईल या सेटअपवरून त्या सेटअपवर तो स्विच करायचा. बर. तर हे जे फिजिकल लिमिटेशन आहे की एक साऊंड रेकॉर्ड करण्याचं आमचं जे मशीन आहे त्यात वायरलेस माईक लावलेले असतात कलाकारांना आणि त्या सिग्नलला साधारण एक लाईन ऑफ साईट आपण ज्याला म्हणतो, बरोबर, की मध्ये भिंत नाहीये किंवा कुठलाही ऑब्स्टॅकल नाहीये, अशा वेळेला एक साधारण 50-100 फुटापर्यंत तो आवाज ऐकू येतो. आपण जसं ब्लूटूथ घेतो की हे 30 फुटापर्यंत चालेल. बरोबर. तिथून बाहेर गेलं की ते रेंजच्या बाहेर जातं. त्यामुळे घराच्या आत तो सिग्नल पिकअप करण्यासाठी वेगळा सेटअप, घराच्या बाहेर तो वेगळा सेटअप, चालू कार मधला हे रेकॉर्ड करण्यासाठी कारमध्ये सेटअप. सो अक्षरशः हे सगळं ज्याला आपण म्हणतो की पाठीवरचं बिराड सगळा पोर्टेबल सेटअप. कलाकारांच्या मागे कॅमेरे धावतात, कॅमेऱ्यांच्या मागून साऊंड रेकॉर्डिंग धावतात. अशा पद्धतीने ते केलं होतं. लर्निंग, रिलर्निंग आणि अनलर्निंग ह्या तिन्ही गोष्टी मला वाटतं फार महत्त्वाच्या आहेत. मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो, मला ही सगळी थिअरी तिथे शिकवण्यात आली, त्याचे आम्ही प्रॅक्टिकल्स केले, प्रोजेक्ट्स केले.
इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागल्यानंतर आता हे आपलं ज्ञान कमी पडायला लागलेलं हो. आहे आणि ह्याच्या पुढचा एक्सपेरिमेंट जो थिअरॉटिकली मला माहिती करता येतो पण प्रत्यक्ष केला नाहीये तो मला त्या निमित्ताने करायला मिळाला. आला. काय बात आहे. पण मला आता एक बारीकसा प्रश्न आहे, टेक्निकल प्रश्न आहे. हे कॅमेऱ्यांची पळापळ झाली, हा कॅमेरा त्या कॅमेऱ्यात किंवा तो कॅमेरा ह्या कॅमेऱ्यात दिसणार नाही अशी कशी ह्याच्यासाठी काय So, होमवर्क? एवढीच रिहर्सल आम्ही फक्त केली होती. कॅमेराचं ज्याला मेजर ब्लॉकिंग म्हणता येईल की साधारण सीन सुरू होताना हा कॅमेरा कुठे असेल, हा कॅमेरा कुठे असेल. एक पॉईंट अर्थातच असा येईल की एक कॅमेरा दुसऱ्याला क्रॉस करेल, या कॅमेऱ्यात हा कॅमेरा दिसेल, पण त्या क्षणी हा कॅमेरा काय बघतोय सो दॅट एडिट मध्ये मी हा शॉट नाही वापरू शकणार कारण हा कॅमेरा दिसतोय, पण मी हा कॅमेरा वापरू शकेन. अशा पद्धतीने ते पूर्ण डिझाईन केलं जातं. याला खूप जास्त प्री प्रोडक्शन लागतं, याला खूप जास्त पेपर वर्क लागतं. ते जर असेल तर मग ते सो ह्यासाठी आम्ही 3 दिवस 4.5 मिनिटाच्या सीनसाठी 3 पूर्ण दिवस रिहर्सल केल्या होत्या. म्हणजे मग ते प्रत्येकाचं ऑपरेशन करेक्ट होतं, प्रत्येकाचं टायमिंग करेक्ट होतं. इमोशन्स आता इथे पुन्हा राम माधवानींचं मोठे पण सांगतो, ते 3 दिवस रिहर्सल करताना त्यांनी कलाकारांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं इमोशन्स वापरायच्या नाहीत. तर ते जेव्हा कॅमेरासमोर प्रत्यक्ष करतील तेव्हा ते स्पॉन्टेनियस डेड होईल तोपर्यंत ते क्या बात आहे. तोपर्यंत ते मेकॅनिकल होऊन जाईल खूप वेळा करून करून. इमोशन्स न करता फक्त मेकॅनिकली रिहर्सल 3 दिवस केल्या आणि जेव्हा कॅमेरा रोल झाला तिथे 4 टेकमध्ये आम्हाला तो उत्तम शॉट मिळालेला आहे. क्या बात आहे. वा वा. याच्यावरनं मला आठवलेलं उदाहरण म्हणजे ॲडोलेसन्स नावाची वेबसिरीज आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल नेटफ्लिक्सवरती. 1 तासाचा एक एपिसोड 1 शॉट बरोबर. आणि तो टेक्निकल 1 शॉट नाहीये, तो VFX ने जोडलेला 1 शॉट नाही, तो ऍक्च्युली कॅमेरा 1 शॉट त्यांनी शूट केलाय. याला खूप जास्त प्रिपरेशन लागतं. तर मला वाटतं की आता सध्या जग या दिशेने चाललेलं आहे की टेक्निकली आपण जसं म्हटलं की काही बेसिक हे अचीव्ह केलेलं आहे. आता ह्याच्या पलीकडे स्टोरी टेलिंग मध्ये नाविन्य आपल्याला काय आणता येईल या दृष्टीने म्हणजे बेसिकली हे टेक्निक आता आर्टच्या फॉर्म मधनं कसं जास्ती फुलवता येईल इथे आपण आलेलो आहे. बरोबर. आता आपण त्याच्याकडे टेक्निक म्हणून न बघता आर्ट किंवा स्टोरी टेलिंगचं माध्यम म्हणून जास्त बघायला पाहिजे. क्या बात आहे मंदार. मला वाटतं की ह्या तुझ्या डिस्क्रिप्शन नंतर आर्या एकदा परत पहिल्यापासून बघायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तू त्या ओपनिंग सीन बद्दल पण सांग की ज्याच्यामध्ये जो लग्नाचा सीन आहे आणि ज्याच्यामध्ये खूप सारे मायक्रोफोन्स आणि खूप मोठा सीन होता, त्याच्याबद्दल पण एकदा सांग. म्हणजे का की लोकांना तो परत एकदा आर्या बघतील तेव्हा त्याच्या मागचा साऊंड डिझायनर हा एक्सपर्ट का लागतो हे जास्ती अधोरेखित केले जाईल म्हणून. नक्कीच. आर्याच्या घरी होणारा लग्नाचा सिक्वेन्स हा खूपच मोठा तामझाम होता. मला वाटतं साधारण 500 कलाकार त्याच्यामध्ये आहेत. बापरे. आणि 3 कॅमेरे होते आणि सतत कॅमेरा कुठे ना कुठे फिरतो आहे. तर 20 माईक्स माझ्या आयुष्यातला आतापर्यंत पर्सनल रेकॉर्ड आहे. 20 लेपल माईक्स आणि 3 बूम असे 23 माईक एका वेळेला मी रेकॉर्ड करत होतो. अर्थातच माझी बोटं कमी पडायला लागली तेवढं सगळं कंट्रोल होण्यासाठी. त्यामुळे मी आणखी एक रेकॉर्डिंग घेतला होता. सेकंडरी कॅरेक्टर्स त्याच्या हातातल्या मिक्सरवरती होते, प्रायमरी कॅरेक्टर्स माझ्या हातातल्या याला होते. त्याच्या रेकॉर्डरचा फीड माझ्या कानात जात होता. ह्या दोन्ही रेकॉर्डरचे फीड डिरेक्टरच्या कानात जात होते. आणि आम्हाला हेही बघायचं होतं की कॅमेरा ज्या कॅरेक्टर्सवरती आहे त्यांच्याच डायलॉगवरती फोकस व्हावा. नाहीतर 20 लोक एका वेळेला बोलतात, केवॉस होणार, काहीच कळणार नाही कुठे काय चाललंय ते. सो फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड हा जो हे असतो इन फोकस आणि आउट फोकस, तो प्रकार साऊंडच्याही बाबतीत आम्हाला तिथे करायला मिळाला की फोरग्राऊंड मध्ये जे आहेत, जे फोकसमध्ये आहेत त्यांचे डायलॉग नीट ऐकू यावे आणि बाकीच्या मागच्या लोकांचे ऐकू येत आहेत पण ते याला डिस्टर्ब होणार नाहीत अशा पद्धतीने ते करणं. सो ते खूप मोठं चॅलेंज होतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅमेरे स्पॉन्टेनियसली फिरत होते, कलाकारांना फॉलो करत होते. माझा जो बूम ऑपरेटर असतो, बूम माईक तुम्ही पाहिला असेल, बूम रॉड आणि त्याला लावलेला माईक असतो, तर त्याला पण इन्स्ट्रक्शन पूर्ण हीच होती की तू फ्रेममध्ये यायचं नाही, माईक फ्रेममध्ये येता कामा नाही, पण कॅमेऱ्यात जे लोक दिसत आहेत त्यांचे आवाज कॅप्चर करणं हे तुझं काम. त्यामुळे तो पूर्ण वेळ कॅमेऱ्याच्या मागे एक्सटेंड करून जिकडे कॅमेरा चाललाय तिकडे तो जायचा. 3 कॅमेऱ्याच्या मागे 3 बूम ऑपरेटर्स होते. सो 70 दिवसाचं आर्याचं शूट होतं. जसा त्यांना कॅमेरा टेकवायला मिळाला नाही स्टँडवर, तसंच माझ्या बूम ऑपरेटरला आता 2 मिनिटं थांबलोय, कॅमेरा चाललाय, बूममॅन चाललेत, सतत ते सगळं मुव्हिंग हे होतं. ह्याच्यात आणखी एक खूप महत्त्वाचा भाग हा असतो की 360 डिग्री युजेबल फील्ड. आर्याला राम माधवानींनी हे केलं होतं की आपण आता इथे बसलोय, कॅमेऱ्याच्या पुढचा भाग हा आपला युजेबल फील्ड आहे आणि इतर सगळ्या नको असलेल्या गोष्टी आपण कॅमेऱ्याच्या मागे ठेवतो, लाईट्स किंवा इतर थर्मोकोल आणि ह्या त्या गोष्टी. त्यांनी सांगितलं होतं की 360 डिग्री माझ्यासाठी युजेबल असलं पाहिजे. अनवॉन्टेड गोष्टी कुठेच ठेवायच्या नाहीत. कॅमेरामनला वाटलं तर तो तिकडे कॅमेरा वळवणार आणि तिकडे तुम्ही अरे इकडे हे ठेवलं, इकडे ते ठेवलं नाही. इथून ते कॅन्टीन दिसतंय आणि इथे व्हॅनिटी काहीही नाही किंवा मॉनिटर लावलाय आणि डायरेक्टर तिकडे बसलेत. सगळ्यांनी बाहेरच्या वेगळ्या खोलीत बसायचं, वरच्या मजल्यावर बसायचं की इथल्या शूटिंग मध्ये ह्या कुठल्याही सामानाचा आणि माणसांचा अडथळा येता कामा नये. लाईट्स
सगळे लाईट्स हे नेहमी सिलिंगला लावलेले होते, कारण कॅमेरा असा नक्कीच बघणार नव्हता, पण असा बघताना कुठेच लाईट दिसता कामा नये. सो हे कॅमेरामॅनसाठी चॅलेंज, कॅमेरा ऑपरेटरसाठी, फोकस ऑपरेटरसाठी चॅलेंज, बूम ऑपरेटरसाठी चॅलेंज, आणि अर्थातच मी म्हणेन की कलाकारांसाठी सुद्धा ते चॅलेंजच आहे. जेव्हा तुम्हाला इतकी मोकळी दिली जाते की वाटेल ते करा, तिथे तुमच्यासाठी जास्त ते चॅलेंजिंग होतं काम, की कुठे जा म्हणजे कुठे जा. तर ते तुम्हाला जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने करावं लागतं. वन शॉटची अजून एक गंमत अशी असते की त्यात आर्याचा मुलगा आहे, तो त्याच्या मैत्रिणीला घर दाखवायला घेऊन येतो आणि तो शो ऑफ करतो की आमचा बंगला बघ किती मोठा आहे, आमचा स्विमिंग पूल आहे, आणि तो तिला म्हणतो चल आपण पाण्यात उडी मारू. असं म्हणून तो बोलता बोलता तिथे आलेला असतो आणि तो शर्ट काढून टाकतो आणि पाण्यात उडी मारतो. आता माईकचं काय करायचं, कारण त्याच्या आधीचे डायलॉग रेकॉर्ड करायला त्याला माईक तर लावला पाहिजे, आणि चालू शॉटमध्ये हा शर्ट काढून फेकणार तर तो माईक जाणार कुठे, तो पाण्यात पडला तर काय, आणि हे काय. अत्यंत इंटेलिजंट शॉट डिझाईन ज्याला म्हणतात, की तो तिला दाखवतोय हे बघ आमचं घर आणि हा स्विमिंग पूल, कॅमेरा चार्ज होतो तिच्या चेहऱ्यावर, किती विस्फारून डोळे विस्फारून ते सगळं घर पाहते, तेवढ्यात हा हळूच कॅमेराच्या बाहेर जातो, हा शर्ट काढतो, त्यातला माईक काढला जातो माझ्या असिस्टंट कडून, आणि तो परत कॅमेराच्या पुढे येतो आणि पाण्यात उडी मारतो. तो परत शर्ट घालतो, परत येतो, शर्ट काढतो आणि उडी मारतो. फक्त माईक हळूच तो काढला जातो जो आपल्याला कळत नाही. क्या बात. तर हे इंटेलिजंट डिझाईन आहे. शॉटचा फ्लो ब्रेक न करता, कलाकाराचा फ्लो ब्रेक न करता, हळूच एक पॉईंट त्यांनी मला 5 सेकंदाचा वेळ दिला की जिथे पटकन माईक काढला आणि तो जाऊ शकला. चॅलेंजेस. मला वाटतं मंदार तू त्रिज्याबद्दल पण सांग, कारण ही अशी चित्रपट होता की ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नव्हतं. बरोबर. आणि मग आता चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिक नाही, मग कसं, आणि त्या चित्रपटासाठी तुला साऊंड डिझाईनसाठी नॅशनल अवॉर्ड पण मिळाला आहे, बरोबर? राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार आणि साऊंड असोसिएशनचा ध्वनी पुरस्कार, वाह क्या बात आहे. 3 महत्वाचे पुरस्कार त्या एकाच चित्रपटासाठी मिळाले. क्या बात आहे. 100 मिनिटांचा सिनेमा आहे, म्हणजे 1.5 तासाच्या थोडासा वर म्हणता येईल असा प्रॉपर फीचर लेंथ फिल्म आहे, पण त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे. आता मी जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक नाही असं म्हणतो, याचा अर्थ सिनेमात संगीत ऐकू येत नाही असं नाही. सिनेमात संगीत ऐकू येतं, पण ते अँबियंट म्युझिक म्हणून येतं. म्हणजे आपण इथे गप्पा मारत बसलोय आणि पलीकडच्या खोलीत कुठेतरी रेडिओवर गाणं सुरू आहे. क्या बात आहे. आता हे अँबियंट म्युझिक आहे, हा त्या अँबियन्सचा भाग आहे. एका संगीतकाराने बसून ह्या चित्रपटासाठी तयार केलेलं संगीत नाही, त्या अर्थाने बॅकग्राऊंड म्युझिक नाही. पण अँबियंट म्युझिक म्हणजे टीव्हीवर, रेडिओवर आपण प्रवास करत असतो, कोणाच तरी मोबाईलवर गाणी सुरू असतात, याच्याही पलीकडे जाऊन आपल्या मनात गाणी सुरू असतात. तर त्रिज्याच्या साऊंड ट्रॅकचं मला वैशिष्ट्य विचारशील तर एका वाक्यात मी असं सांगेन की साऊंड्स ऑफ मेमरीज, साऊंड्स ऑफ ड्रीम्स आणि साऊंड्स ऑफ थॉट्स. क्या बात आहे. विचारांचे आवाज, आठवणींचे आवाज आणि स्वप्नांचे आवाज. तर माझ्या आठवणींमध्ये मी जर लहानपणी कुठेतरी खेड्यात एखादं गाणं ऐकलं असेल, आणि आत्ता या क्षणी मी शरीराने इथे आहे पण मी मनाने खरं तर तिथे आहे, तर माझ्या डोक्यात ते आवाज वाजत असतात. हे कळत नकळत आपण खूप प्रत्यक्ष आयुष्यात पण ऑब्झर्व करत असतो. सबकॉन्शियसली आपण वेगळ्याच जगात ट्रान्सपोर्ट होतो साऊंडच्या माध्यमातून. तर हाच प्रयोग त्या सिनेमातून आम्ही केला आहे की पडद्यावर फार काही घडत नाही आहे, पात्र फार काही करत नाही आहे, इव्हेंट्स आणि हॅपनिंग्ज अशा काही नाही आहेत, तो बसून विचार करतोय, पण त्याच्या मनात जे काही चालू आहे ते सगळं आपल्याला साऊंडच्या माध्यमातून ऐकू येतं. आणि हाच विचार मला वाटतं त्यात ज्या पद्धतीने मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन मला तो करायला मिळाला त्या चित्रपटात, आणि तो विचार लोकांपर्यंत पोहोचला, त्यामुळे त्याला पुरस्कार किंवा हे सगळं जे कौतुक झालं. कारण त्याच्यात आपण बघितलं तर 6 एलिमेंट्स आपण बोललो, त्यातला म्युझिक हा एक महत्वाचा एलिमेंट आपण काढून टाकला. डायलॉग हा पण एलिमेंट अतिशय मिनिमली वापरलाय, खूप कमी संवाद आहेत, कमी पात्र, ती कमी बोलतात एकमेकांशी. बराच वेळ तो मुख्य पात्र जे आहे तो शून्यात बघून विचार करतोय. आता इथे काय असू शकतं, इथे काही असू शकतं, इथे सॅड म्युझिक असू शकतं, इथे व्हॉइस ओव्हर असू शकतो की माझं आयुष्य किती दुःखी आहे वगैरे वगैरे. हे काहीच न करता त्याच्या डोक्यात फक्त एक जातं फिरतंय आणि त्याचा आवाज आपल्याला ऐकू येत राहतो. त्यांनी ह्या सगळ्या इमोशन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात की त्याचं नक्की मनात काय घडतंय, मनातल्या घडामोडींचा आवाज हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून मला मांडता आला. क्या बात आहे. वा वा, अप्रतिम. मंदार, मला सांगा, आता आपण मगाचपासून एक गोष्ट डिस्कस करतो की स्टोरी टेलिंगची गरज आहे. हा साऊंड डिझाईनचा, साऊंडचा काय म्हणेन, प्रोडक्शन डिझाईनचा, कॉस्ट्युमचा, मेकअपचा, सगळ्या अंगांचा हा स्टोरी टेलिंग, हा म्हणजे साहित्य चित्रपटाचं हे फार महत्वाचा घटक आहे. बरोबर. मग ह्या साहित्याचा साऊंडशी असलेला थेट संबंध कसा जोडता येतो आपल्याला? नक्कीच. मला असं वाटतं की थोडंसं आपण ह्याच्या साऊंडच्याही पलीकडे गेलो तर कला, कुठलीही कला आणि त्याची मूलतत्व ही बेसिकली जी आहे सौंदर्य निर्मिती, सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण कलेचा आनंद घेतो. आणि कला तयार करायची असेल, कलाकृती तयार करायची असेल तर त्यासाठी सौंदर्य निर्मिती हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर या सगळ्याच कला मला असं वाटतं की इंटरकनेक्टेड आहेत, इंटरडिसिप्लिनरी ज्याला म्हणता येईल. हा असा माझा वैयक्तिक इंटरेस्टचा खूप भाग आहे की तू जसं म्हणाला साहित्य असेल, शास्त्रीय संगीत असेल, चित्रकला आहे, आपण म्हटलं की 7th वॉक सारखी पेंटिंग्सवर आधारित हे आहे,
ग्रेसची कविता असेल एखादी, त्या कवितेतून काव्य म्हणून तर ते हे आहेच, दर्जेदार आहे, श्रेष्ठ आहे, आणि त्यातून ते जे म्हणायचं ते पोचतंय. पण त्यातून मला असं वाटतं की ते मला कुठेतरी इन्स्पायर करत असतं. माझ्या कलेचं जे माध्यम आहे त्याच्यात ते मला काहीतरी विचार देत असतं. म्हणजे ग्रेसची ती जी प्रसिद्ध कविता आहे, असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझी भिजे पापणी, निळाईत माझी भिजे पापणी. शब्दांमधून रंगांचा वापर करून त्या रंगांमधून विशिष्ट भावना तयार करणं, हे मला वाटतं की म्हणजे काव्याच्या मर्यादा ओलांडून ग्रेस पलीकडे गेलेले आहेत आणि वेगळ्या प्रतिमासृष्टी किंवा वेगळ्या शब्दकळेतून आपल्या मनात त्या भावना निर्माण करतायत. कुमार गंधर्वांचं गाणं असेल तर ते उड जाएगा हंस केला असेल, त्या शब्दांमध्ये जे मांडले त्यापेक्षा खूप काहीतरी पलीकडचं ते त्यांच्या गाण्यातनं सांगतात. शब्दांच्या पलीकडे आपण जरा म्हणतो तेच आहे की हे लिखित शब्दांच्या फार पलीकडे जाऊन काहीतरी सांगू बघत असतं एखादा चांगला कलाकार किंवा चांगली कलाकार. म्हणजे तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा, आता ह्याच्यामध्ये पण तसंच आहे की ते खूप पलीकडचं सांगणं झालं. अगदी अगदी अगदी. किंवा मला ऊन टाकली चेतवून अंगार, एक एक शब्द, त्या शब्दाचा पोत आणि त्या शब्दाचा नाद, ह्यातून एक काहीतरी प्रतिमा आपल्या पुढे निर्माण होते. तर तेच मला वाटतं सगळ्याचं एक बेसिक प्रिन्सिपल तेच आहे की रंगांमधून तयार होणारे व्हिज्युअल्स मधून इन्स्पायर होणारे आवाजांमधून तयार होणारे रिदमिक पॅटर्न्स, या रिदमिक पॅटर्न मधून इन्स्पायर होणारं एडिट. म्हणजे एखाद्या शॉटची लेंथ किती असावी, किती सेकंदाने तो कट व्हावा, किती त्याला स्टेजची आवश्यकता आहे, हे खूप शास्त्रीय संगीतातल्या ठहरावासारखं आहे. बरोबर. एक नोट किती स्ट्रेच करायची, त्यानंतर पुढच्या नोटच्या आणि याच्यातल्या अंतराळात काय घडतंय, दोन शब्दांच्या मधल्या रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो, की दोन शब्दांच्या मध्ये काय घडतंय. त्रिज्याचं मी तेच म्हणेन की दोन प्रसंगांच्या आणि दोन संवादांच्या मध्ये काय घडतंय, तर ती त्या सिनेमाची खरी गोष्ट आहे. तर ती मला वाटते ती शोधणं हे प्रत्येक कलाकाराचं आणि प्रत्येक कलेचं अल्टिमेट क्वेस्ट मी म्हणेन की तो असतो, की मला जे दिसतंय आणि मला जे शब्दात मांडताय त्याच्या पलीकडे जाऊन मी काय अजून पोचवू शकतो, आणि मला ह्या क्षणी जे फील होतंय त्या प्रेक्षकांना मी त्याच्या जास्तीत जास्त जवळ कसं आणू शकतो, हा मला वाटतं कुठल्याही कलाकाराचा अल्टिमेट ध्यास असतो. क्या बात आहे मंदार. मला असं वाटतं की हा कलाकार आणि तंत्रज्ञ ह्याच्यामधल्या अतिशय थिन लाईनचा आपण त्याच्याबद्दल आता बोलतोय. कारण का आपल्या आभाळाची माणसं मुलाखत मालिकेमध्ये खूप आधी विजय दयाळचा आपला इंटरव्ह्यू झाला होता, तेव्हा विजयनी हे सांगितलं होतं की आम्ही सायंटिफिकली काम करणारे आर्टिस्ट आहोत. क्या बात, अगदी बरोबर. तर त्याच्या मला असं वाटतं की तू आता तिथेच त्याच सीमारेषेवर आहेस. मग आता हीच सीमारेषा वापरून मी तुला असं सांगतो की आता तंत्रज्ञानाचा वापर हा इतका प्रत्येक ठिकाणी होत चाललाय. जसं तू मगाशी म्हटलास की वायरलेस मायक्रोफोन्स आहेत, त्यांची रेंज आहे, असं आहे तसं आहे, मग डॉल्बी ॲटमॉस आहे की तसं आहे तसं आहे. मग आता ह्या तंत्रज्ञानाचा वापर आणि तुझ्याकडे असलेली कला ह्याचा समतोल साधण्यासाठीचं काय निकष आहेत आणि त्याचा कुठे क्लास लावता येतो का? वा, कला ही गोष्ट या बाबतीत मला असं वाटतं फार डायसी आहे की ती शिकवून येते का, अभिनय शिकवता येतो का, गाणं शिकवता येतं का. तर मला वाटतं की अंगभूत गरज तर आहेच आहे. अंगभूत तुमच्याकडे काहीतरी कला वरून आणलेली असावीच लागते, पण त्याला पैलू नक्की पाडता येतात. त्याच्यात आपण जे म्हणतो एक्झिस्टिंग टूल्स अँड टेक्निक्स हे तर नक्कीच, म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येकाने चाकाचा शोध नव्याने लावायची गरज नाही, लावून झालेला आहे. मंगेश देसाईंचं आपण मगाशी नाव घेतलं की त्यांनी इतकं मोठं काम करून झालंय, ते जर मला माहिती नसेल आणि मी नव्याने काहीतरी फार मीच जगात पहिल्यांदा करत असल्यासारखं करत असेल तर मला वाटतं तो अज्ञानमूलक ठरेल ते. तर हे माहिती असणं, आत्तापर्यंत लोकांनी काय काय करून झालंय, जग कुठे पोहोचलंय तंत्रज्ञानाच्या बाबतीत, काय प्रयोग झालेत, हे माहिती असताना आता मी जेव्हा इन्फॉर्म्ड एक्सपेरिमेंट करतो की हे झालंय आणि मला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचंय. आपण जे म्हणतो की टू ब्रेक द रूल्स यू हॅव टू नो द रूल्स. तर नियम किंवा चौकट मोडून मला काहीतरी करायचं, त्यासाठी आधी मला ती चौकट माहिती असली पाहिजे, त्याचे नियम माहिती असले पाहिजेत. त्या नियमाने खेळल्यानंतर काय प्रोज अँड कॉन्स, कुठपर्यंत मी जाऊ शकतो आणि कशाच्या पलीकडे मला जाता येत नाही आत्ताच्या एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीमुळे, आणि याच्या पलीकडे मी कसं जाऊ शकेन ह्याच्यासाठीचा हा जो कॉन्स्टंट प्रयत्न आहे. तर त्यासाठी मला वाटतं की तू जे म्हणालास तंत्र आणि कला, मुळात सिनेमा ही एक तांत्रिक कलाच आहे. सिनेमा इज अ कल्मिनेशन ऑफ ऑल आर्ट्स बट इट्स बेस्ड इन टेक्नॉलॉजी. बरोबर. म्हणजे त्याला जसं पूर्वीच्या काळात फिल्मवरती शूट होत असताना फिल्म प्रोसेसिंग, कलर किंवा त्याच्या आधी ब्लॅक अँड व्हाईट, त्यानंतर कलर, इस्टमन कलर, ह्या सगळ्या ह्याच्यानंतर त्याचं कलर प्रोसेसिंगमधनं तयार होणारा जो एक विशिष्ट लुक होता सिनेमाचा,
जो आज आपण अचीव्ह करायचा प्रयत्न करतो डिजिटल कॅमेरा, फिल्म लुक असं आपण म्हणतो. म्हणजे चांगली असलेली गोष्ट आपण वापरत नाही आणि ते डिजिटली सिम्युलेट करायचा आपण प्रयत्न करतो. आपण प्लगइन्स वापरतो त्यासाठी. बरोबर. माणसाचा हा चावटपणा जो आहे की त्यापेक्षा सरळ फिल्मवर शूट करूया. करा. रिवर्ब नावाची गोष्ट अनेकांना ऐकून माहिती असेल की गाण्याला किंवा व्हॉइसला आपण रिवर्ब देतो. साध्या सोप्यात सांगायचं तर मंदिरात गेल्यानंतर आपल्याला ऐकू येतं किंवा बाथरूम मध्ये आपण गाताना आपला आवाज काय मस्त येतो ऐकू. हा जो घुमारा आहे, रिवर्ब म्हणजे घुमारा. तर त्या एखाद्या जागी तो आवाज घुमतो आणि त्यामुळे तो ऐकायला आपल्याला छान वाटतो. आजच्या काळात आपण डिजिटली हे सगळं प्लगिन्सनी सिम्युलेट करतो किंवा अल्गोरिदम मधून अचीव्ह करायचा प्रयत्न करतो. प्रभात फिल्म कंपनी पुण्यात, जिथे मी फिल्म इन्स्टिट्यूटला शिकलो, त्यांनी त्या काळात जो साऊंड स्टुडिओ बनवलाय 1930च्या दशकामध्ये, त्यांनी चक्क एक रिवर्ब चेंबर बांधलाय, एक डोम बांधला आहे, ज्याच्यामध्ये एक स्पीकर लावलाय आणि एक माईक लावलाय आणि त्याचे कनेक्शन साऊंड स्टुडिओमध्ये दिलेले आहेत. त्या काळात आपल्याला माहिती आहे की आकाशवाणी खूप व्हायची, देव प्रकट व्हायचा आणि वत्सा बोल तुला काय हवंय. आता हा आवाज असा ठेवला तर तो देवाचा वाटणार नाही. आकाशवाणी वाटण्यासाठी त्याला एक जो घुमारा यायला पाहिजे, आकाशातून आलेला आवाज. त्यासाठी त्यांनी तो जो डोम लावलेला आहे, स्टुडिओत कलाकार माईक समोर बोलला की तो आवाज तिथे जाईल, त्या स्पीकरवरती वाजेल, त्या डोम मध्ये घुमेल, तिथे लावलेल्या माईकवरती तो कॅप्चर होईल आणि परत स्टुडिओत आपल्याला त्याचं कनेक्शन मिळेल. मिक्सरवरती फेडर असतो, कलाकाराचा डायरेक्ट फेडर आणि इकडून आलेला रिवर्बचा फेडर. हवा तेवढा उघडला की हवी तेवढी आकाशवाणी. हे त्या लोकांनी अकोस्टिकली अचीव्ह केलंय, फिजिकली अचीव्ह केलंय, जे आपण डिजिटली अचीव्ह करायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आपण मागे बोलत होतो तसं की ही सगळी साईन वेव्ह आहे. चक्र असतं, गोल गोल फिरत असतं. आपण जिथून निघालो तिथेच काही काळानंतर परत त्याच ठिकाणी येतो. आपण अॅनालॉग टेक्नॉलॉजीकडून डेव्हलप किंवा इव्हॉल्व्ह होत सो कॉल्ड इव्हॉल्व्ह होत डिजिटल मध्ये आलोय. आता म्हणायला लागलो की नाही, डिजिटलला ती मजा नाही, परत आपण अॅनालॉग कडे जातो. परत नव्याने आपण विनाईल रेकॉर्ड्स आणि एलपी रेकॉर्ड्स कडे जायला लागलोय. परत नव्याने आपण फोटो प्रोसेसिंग कडे जायला लागलोय आणि परत नव्याने आपण अॅनालॉग रेकॉर्डिंग आणि मॅग्नेटिक टेप कडे जाऊ, हा मला विश्वास आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्ञानाची शेवटचं टोक म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्ञान मला पूर्ण कळून झालंय, ते अज्ञान असतं आणि अज्ञानाचं शेवटचं टोक हे ज्ञान असतं. हीच ती अॅनालॉग आणि डिजिटलची सायकल असावी असं मला वाटतं. त्यामुळे आपण आता टेप म्हणजे ज्ञानाच्या टोकापासून अज्ञानापर्यंत जाऊन आता अज्ञानाच्या टोकापासून परत ज्ञानाकडे यायला लागलोय असं मला वाटतं. आता ह्या ज्ञान आणि अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार करायला सुरुवात केली मंदार, तर अतिशय मोठा एक काय म्हणू आपण त्याला की राक्षस आपल्यासमोर उभा आहे, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. आणि ह्या एआयनी आता सगळीच क्षेत्र अर्थात एआय आधी नव्हतं अशातला भाग नाही, एआय पहिल्यापासूनच आहे. परंतु आता एआयला स्वतःची बुद्धी येते की काय, किंवा तुझ्या बुद्धीचा वापर एआय कसा करू शकतो, हे तंत्रज्ञानात आता खूप मोठा हा भस्मासूर येतोय. आणि ज्याप्रमाणे कुठचीही टेक्नॉलॉजी पहिल्यांदा येते तेव्हा त्याला नकारच मिळतो. कुठच्याही टेक्नॉलॉजी किंवा कुठच्याही शोधाला, कुठच्याही नवीन प्रक्रियेला हा मनुष्य स्वभावच आहे की आपण त्याला पहिल्यांदा नाही म्हणतो. तसं त्याप्रमाणे आपण आता एआयलाही नाहीच म्हणतोय. पण ह्या एआयचं ह्या साऊंड डिझाईनमध्ये काय पद्धतीचा रोल आहे आणि काय पद्धतीचा रोल होईल असं तुला वाटतं? बरोबर. मी मगाशी सांगितलं की साऊंड इफेक्ट्स योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी एडिट करून लावणारे साऊंड इफेक्ट एडिटर असतात. हे काम तसं बघितलं तर अत्यंत टेक्निकल आहे, प्युअरली. म्हणजे रात्रीचं सीन आहे, रातकिड्यांचे आवाज, ते 4 प्रकारचे आवाज ऐकणे, त्यातून हा आवाज इथपर्यंतचा निवडणे, एडिट करून तो योग्य ठिकाणी लावणे. तर हे जे प्युअरली मेकॅनिकल काम आहे, हे मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात एआय करायला लागेल काही वर्षांमध्ये. की त्याला मी फक्त प्रॉम्प्ट दिला, मला एक नाईटचा सीन आहे, त्यासाठी हे 4 लेयर्स तयार करून दे, तो मला इझिली उपलब्ध असलेल्या लायब्ररीतनं ते एडिट करून देईल. ज्यासाठी आता माझे किंवा माझ्या टीम मधल्या असिस्टंटचे काही तास खर्च होतात, ते तो मला काही मिनिटात करून देईल. त्याला मी सांगितलं की मला 3 ऑप्शन्स देतो, तो प्रत्येक गोष्टीचे मला 3 ऑप्शन देईल. पण हे जरी असलं तरी त्या 3 ऑप्शनपैकी त्या फिल्मच्या त्या पर्टिक्युलर सीनमध्ये कुठला हवाय हा निर्णय घेण्याचं काम मलाच करावं लागणार आहे. कारण ते माझे अनुभव, माझ्या आठवणी आणि माझं वाचन किंवा इतर कलांबद्दल आपण जसं बोलतोय त्या एकूण समग्र आकलनावरती ते आधारित असतं. त्याला फक्त एक नाईट क्रिकेट म्हणजे नाईट क्रिकेट किंवा रेन म्हणजे कुठलाही पावसाचा आवाज इतकं ते सोपं नाहीये. कोकणात पडणारा जुलै महिन्यातला पावसाचा पानांवरती पडणारा वेगळा आवाज, मातीवर पडणारा वेगळा आवाज आणि समुद्रावर पडणाऱ्या पावसाचा वेगळा आवाज, हा माझ्या मेमरीतूनच मला रिकॉल करावा लागेल. पण हा एवढं आहे की हे करण्यासाठी जे माझे आत्ताचे अनेक तास खर्ची पडतात किंवा कदाचित ते शोधण्यासाठीचा खूप एक डेटाबेस, मग त्याचे हार्ड डिस्क, त्याचं हे सगळं जे खूप पॅराफर्नेलिया लागतो तो खूप कमी होईल. एका एआयच्या प्रॉम्प्टवरती हे होऊ शकेल. तुला एआय तुला हे 3ही आवाज सहज उपलब्ध करून देऊ शकेल की हे 3 आवाज आहेत, आता याच्यातला निवड. बरोबर. पण मुळात मला ह्या सीनला पावसाचा आवाज हवाय का नाही
हवा असेल तर कुठल्या प्रकारचा हवा आहे आणि तो किती प्रमाणात असायला हवा हे माणसाच्या सेन्सिबिलिटी, कला ही शेवटी माणसाच्या सेन्सिबिलिटीमधूनच घडत असते. त्यामुळे कलेचा आभास AI तयार करू शकेल, पण खरी कलाकृती ज्याला सोल असेल, ज्याचं काहीतरी म्हणणं असेल आणि ज्याच्यात माझ्या मी म्हटलं तसं समग्र आकलनाचा किंवा तोपर्यंतच्या अनुभवाचा अर्क उतरलेला असेल, अशी कलाकृती तयार करायला माझीच आवश्यकता आहे. सो त्या दृष्टीने मला नाही वाटत कुठल्याच कलाकाराला इन्सिक्युअर होण्याची गरज आहे. ॲज लॉंग ॲज तुम्हाला तुमच्या कलेतनं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला जर ठाम माहिती असेल, त्याची क्लॅरिटी असेल, किंवा ठाम माहिती नसेल, आपण प्रयोगाबद्दलही बोलतोय, एक्सप्लोर करण्याबद्दलही बोलतोय, ह्या एक्सपेरिमेंटेशनसाठीचा एक ओपननेस जर माझ्याकडे असेल तर मला वाटतं AI हे एक टूल आहे, त्याचा खूप चांगला उत्तम पद्धतीने वापर करता येईल, करायला हवा. तू म्हणालास तसं डिनायल आणि हे काय कामाचं नाही, हे काय मूर्खच आहे, ते होईल, ते इव्हेंच्युअली सुधारेल, ते आता तिथपर्यंत नसेल, ते कधीतरी पोहोचेल, पण ते माणसाला रिप्लेस करू शकेल ऑल टुगेदर, पूर्णच प्रोसेसमधनं असं नक्कीच होणार नाही. कलेच्या क्षेत्रामध्ये तर ते आपण जी दुःख भोगली आहेत ती आपल्यापाशीच आहेत, ते यायला माहितीच नाही बिचाराला. त्याला त्या दुःखांचं शब्दांमधलं वर्णन माहिती असेल, पण प्रेमभंग याच्याबद्दल तू आणि मी ज्या अधिकाराने बोलू शकतो, AI मला नाही वाटतं. एक कलाकार असल्यामुळे मी असं अझ्युम केलं. वाह मंदार, फार अप्रतिम ह्या AIचं तू आता म्हणजे व्याख्या केलीस असं आपण म्हणायला पाहिजे, वापराची व्याख्या केलीस असं आपण म्हणायला पाहिजे. मला मंदार तुला असा एक प्रश्न विचारायचा आहे आता की प्रत्येक मनुष्य आपण जेव्हा एखादं काम करतो, कलाकार म्हणून काम करतो किंवा तंत्रज्ञ म्हणून काम करतो, शेवटी तंत्रज्ञ म्हणून काम केलं तरी शेवटी ते कलेशीच निगडीत असतं. आपलं काम मागे वळून बघायला काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडत नाही. हा वृत्तीचा भाग झाला, ह्याच्यामध्ये काही प्रामाणिकपणाचा अभाव किंवा प्रभाव हा दोन्ही भाग नाहीये. म्हणजे नाही मला माझं काम बघायला आवडत नाही, मला माझं काम बघायला आवडतं. कदाचित आपण काही माणसं मागच्या कामातनं शिकतात, काही माणसाला माहिती असतं की आपण मागच्या कामात काय चूक केले, त्यामुळे मला त्या चुका बघायच्या नाहीत, पण मी ह्या कामात त्या सुधारित, ही सुद्धा वृत्ती असू शकते. आता ह्या फेल्युअर्सची कलाकारांनी किंवा तंत्रज्ञांनी किती भीती बाळगावी असं तुला वाटतं? थोडंसं मी आधी कलाकार आणि तंत्रज्ञ, तू स्पेसिफिकली शब्द वापरतोस त्याबद्दल थोडं बोलतो. मला असं वाटतं की सिनेमासारख्या कलेत काम करणारा प्रत्येक तंत्रज्ञ हा कलाकारच असतो. आपण खरं तर कलाकार आणि तंत्रज्ञ असं सेपरेशन करणं बंद केलं पाहिजे. म्हणजे अभिनेते म्हणजे आर्टिस्ट आणि सर्व टेक्निशियन्स असं जे आपल्याला वाटतं. तर मला असं वाटतं की साऊंडची टेक्नॉलॉजी किंवा त्यातली मशीन्स वापरता येणं किंवा त्याची थिअरी माहीत असणं इथपर्यंतच त्याचं तंत्र असण्याचा भाग आहे. त्याच्या पुढे त्याचं सगळं ॲप्लिकेशन हे त्या कलेच्या दृष्टीने आहे. मी जर कलाकार म्हणून विचार नाही केला तर मी उत्तम साऊंड डिझायनर होऊ शकत नाही. आणि उलट पण मी म्हणेन की जर त्यात ते तंत्र माहिती नसेल तर अभिनेता सुद्धा चांगला कलाकार होऊ शकत नाही. म्हणजे थिएटर आणि स्टेज आणि सिनेमातला कॅमेराचा अभिनयातला जसा फरक आहे की अमुक लेन्स लावलेली आहे, 50 mm ची लेन्स लावलेली असताना पडदा किती दिसतो, त्याच्यावर मी किती लाऊड अभिनय केला पाहिजे, हे जर कलाकाराला माहीत नसेल तर त्याचा तो अभिनय अति लाऊड वाटू शकतो. स्टेजला जो अभिनय बरोबर वाटतो तो कॅमेऱ्यासमोर वाटणार नाही, तो लाऊड वाटू शकतो. सो तितपत तंत्र कलाकारांनाही माहीत असणं आवश्यक असतं, अभिनेत्यांना, आणि इतपत कला तंत्रज्ञांनाही माहीत असणं आवश्यक असतं. तर मला वाटतं सिनेमाच्या बाबतीत पर्टिक्युलरली कलाकार आणि तंत्रज्ञ नाही, प्रत्येक माणूस हा कलाकार आणि प्रत्येक माणूस हा तंत्रज्ञ आहे. आता कोविड नंतर तर मी म्हणेन की अजूनही आपण एक पायरी पुढे गेलेलो आहोत की बऱ्याचशा कलाकारांना ऑडिशन्स घरात स्वतः शूट करावे लागतात. सो इथे त्यांना पण अगेन कॅमेरा, लाईट्स, कॉस्ट्युम, बॅकग्राऊंडचा कलर काय, माझ्या कपड्यांचा कलर काय, आणि कॅमेरा लावून व्यवस्थित शॉट घेता येणं ही अभिनेत्याची रिक्वायरमेंट झालेली आहे. तर मला वाटतं ह्या सीमारेषा ऑलरेडी पुसल्या गेल्यात. त्यामुळे कलाकार हा तंत्रज्ञ असतोच, तंत्रज्ञ हा कलाकार असतोच. इथून या नोटवर आता आपण पुढे बोलूया. आणि तुझा जो प्रश्न होता की इन्सिक्युरिटीज किंवा फेल्युअर कडे कसं बघावं किंवा एकूणच आपल्या आधीच्या कामाकडे कसं बघावं, हा तू म्हणालास तसा सब्जेक्टिव्ह भाग आहे, ज्याचा त्याचा व्ह्यू पॉईंट आहे. मला असं वाटतं की मी एकतर शिकवतो, पण मला शिकवायला खूप आवडतं. सो एज्युकेटर ही एक माझी महत्त्वाची ओळख आहे असं समजतो. कारण साऊंड डिझाईन ह्या विषयाबद्दल आपल्याकडे फार कमी बोललं जातं. म्हणजे लोकांच्या दृष्टीने हा काही चर्चेचा विषय नाही. सिनेमा बघितला, त्यात साऊंड होता, आपोआप ऐकू आला, इतक्याच लेवलला ते राहतं. राष्ट्रीय पुरस्काराचा आपण मगाशी बोललो. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या माझ्या मुलाखती झाल्या त्यात मला एक फार महत्त्वाचा प्रश्न एका पत्रकाराने असा विचारला की तुमच्या चित्रपटाचा आवाज चांगला आहे म्हणजे नक्की काय? की सगळ्याच सिनेमांचे डायलॉग आम्हाला ऐकू येतात, सगळ्याच सिनेमात काय बोलतात ते आम्हाला कळतं, मग तुमच्या सिनेमात असं काय चांगलं आहे की तुम्हाला एवढा पुरस्कार द्यावा? सो ही गंमत इथे आहे की ऑडिबिलिटी, नीट ऐकू येणं, ह्या अत्यंत बेसिक कसोटीपाशी आपण अडकलेलो आहोत. त्याच्या पलीकडे त्यात काही एस्थेटिक आहे, त्याच्या मागे काही विजन आहे, त्याच्या मागे साऊंड ह्या डायमेन्शनचा मी जसं म्हटलं की पडद्याच्या किंवा चित्राच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार, स्वतंत्र त्याच्या मागे काहीतरी विचार केलेला आहे, हे माहितीच नसल्यामुळे
टेक्निकली छान स्वच्छ क्लिअर ऐकू येणं हीच आपल्यासाठी अजून चांगल्या साऊंडची व्याख्या राहिलेली आहे. एका मोठ्या संगीतकारांचा कार्यक्रम झाल्यानंतर कोणीतरी म्हणलं होतं की ते व्हॉल्यूमवर मारून देतात, म्हणजे आवाज मोठा आणि आवाज छोटा ह्यालाच आवाज म्हणायचं. यालाच आवाज म्हणायचा. अशा पद्धतीने लोकांचा तो गैरसमज असल्यामुळे मला हे लक्षात आलं की ध्वनीचं रसग्रहण, ॲप्रिसिएशन ऑफ क्या साऊंड बात ही फार काळाची गरज झालेली आहे. आता आपल्याकडे OTT-मुळे अक्षरशः एक्सप्लोजन झालेलं आहे कंटेंटचं. खरं आहे. जगभरचा सगळा कंटेंट, चेर्नोबिल पासून काय 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 आपण बघतोय, कोरियन फिल्म्स बघतोय, पण आपल्याला त्याचं बेसिक ग्रामर माहिती आहे का? या ऑडिओ व्हिज्युअलकडे बघण्याचा आपली एक बेसिक दृष्टी तयार झाली आहे का? तर ती नाही झाली. बरं, दृष्टीच्या पलीकडे जाऊन कान तयार आहे का? तो अजिबातच नाही. खरं आहे. तर हा कान तयार करण्यासाठी कानसेन वर्कशॉप अशा ह्याने मी त्याला सुरुवात केली की रसग्रहण, ध्वनीचं रसग्रहण, सिनेमा ऐकावा कसा, वन लाईनमध्ये सांगायचं तर सिनेमा कसा ऐकावा ह्याच्यासाठीच्या त्या कार्यशाळा मी घ्यायला सुरुवात केली. आणि ते शिकवताना मला मजा यायला लागली. मला हे लक्षात आलं की आपण काम करताना बऱ्याच गोष्टी इन्स्टिंक्टिव्हली करतो. त्याच्या मागे थिअरी असते, त्याच्या मागे आपला काहीतरी स्पेसिफिक विचार असतो, पण फक्त आपण तो शब्दात मांडलेला नसतो. काम करताना त्याची गरज नसते. काम करताना आपण ते कोणाला एक्सप्लेन करायला जात नाही. मी केलं आणि झालं. आता जेव्हा मी ती फिल्म शिकवतो आणि त्याचं उदाहरण म्हणून मी तो सीन दाखवतो आणि लोक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मला त्याला आर्टिक्युलेट करावं लागतं की अरे हे असं असं होतं, मी हे का केलं असं. त्रिज्यामध्ये ह्या पर्टिक्युलर ठिकाणी हा खूप बोल्ड डिसिजन आहे की या एका पर्टिक्युलर शॉटला अजिबात साऊंड नाही आहे, कसलाच आवाज नाही, कम्प्लीट डेड सायलेन्स आहे. ह्या बोल्ड डिसिजनपर्यंत मी कसं आलो? बरोबर. आज बघताना ते भारी वाटतं, पुरस्कार मिळाला, सगळं ठीक आहे, पण त्या क्षणी करत असताना माझ्या डोक्यात काय होतं? तर ती आर्टिक्युलेशनची एक सवय लागते, आपले विचार शब्दात मांडायची सवय लागते, आपल्या कामाकडे तटस्थपणे. तू जसं म्हटलंस की हे चुकलंय पण ते इंटरेस्टिंग वाटतंय, म्हणजे ती चूक आहे खरं तर, टेक्निकली हे चुकीचं आहे मी केलंय ते, पण ते चांगलं वाटतंय. असंही कधीतरी होतं. एखाद्या ठिकाणी वाटतं कारण नाही मी काय जबरदस्त केलं होतं पण नाही झालं अचीव. मला जेव्हा कल्पनेने वाटलं काहीतरी होईल पण ते नाही झालं. सो ह्या सगळ्या चुका, त्यातले बरे वाईट अनुभव, याच्याकडे थोडंसं एक आपण तटस्थपणे बघायला शिकतो. शिकवताना अर्थातच मी फक्त माझं नाही इतरांचंही काम शिकवतो. सो मंगेश देसाईंनी एका पर्टिक्युलर फिल्ममध्ये साऊंडचा उपयोग कसा केला, पाकीजाचं उदाहरण मी खूपदा देतो. बरोबर. की चलते चलते युही कोई मिल गया था गाण्यामध्ये ट्रेनचा आवाज, संगीतकाराचं आणि त्यांचं भांडण झालं. संगीतकारांनी म्हटलं की माझ्या गाण्यात तू हे काहीतरी बेसूर भलताच ट्रेनचा आवाज टाकलायस आणि त्या गाण्याचा हे जातोय. दिग्दर्शक म्हणाले की नाही, ह्या आवाजामुळे त्या गाण्याचं इमोशन अजून जास्त पॉवरफुल पद्धतीने पोचतं आहे. तर हा थॉट मी जेव्हा शिकवतो तेव्हा माझ्याकडे अजून काय म्हणू आपण त्याला, मी बेटर इक्विप्ड असतो शब्दांनी आणि उदाहरणांनी. सो मला ते शिकवायला आवडतं. टीचिंग इज द बेस्ट लर्निंग ह्या झोनमध्ये. ॲब्सोल्युटली. सो जितक्या वेळा शिकवतो तितक्या वेळा आपणच ती गोष्ट नव्याने शिकतो. क्या बात आहे. वा मंदार, मला वाटतं की ह्या ज्या साऊंडबद्दलच्या इन्साइट्स आहेत, या इन्साइट्सबद्दल खरं म्हणजे तुझ्याबरोबर एक वेगळी मुलाखत मालिका करायला पाहिजे. की आपण जसं तू आता म्हणलास की चित्रपट कसा ऐकावा, त्याच पद्धतीने मला असं वाटेल की OTTवर कसं ऐकावं. कारण आता काय झालंय, चित्रपट म्हटल्यानंतर आपल्या सर्वसामान्य रसिकांच्या मनात ही थिएटर ही भावना येते आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऐकण्यासाठी काही वेगळं करायला लागत नाही. बेसिकली चांगली सीट मिळणं, जसं आपण स्वीट पॉईंट म्हणतो की तुम्ही अगदीच कोपऱ्यात बसू नका, साधारण थिएटरच्या मध्यभागी बसा, म्हणजे तुम्हाला सगळं छान ऐकू येतच आहे. पण आता ह्याच्या विरुद्ध OTTमध्ये जर चित्रपट ऐकायचा असेल तर तुम्ही तो कुठच्या हेडफोन्सवर ऐकताय, कसा ऐकताय, तुम्ही कुठच्या स्पीकरवर ऐकताय, ह्याच्यावरनं हा एक्सपिरियन्स खूप व्हेरी होतो. मग आता साऊंड डिझाईन करताना जेव्हा ह्या वेगवेगळ्या माध्यमांसाठी साऊंड डिझाईन करायला लागतं तेव्हा काय प्रकारचा अप्रोच ठेवायला लागतो? बरोबर. तू म्हणाल थिएटरमध्ये पडद्याचा आकार, स्पीकर्सचा आकार, हॉलचा आकार, ह्या सगळ्याचा एक स्टँडर्ड हे असतो, अंदाज असतो आपल्याला. OTTमध्ये मला माहित नसतं की समोरचा माणूस हे मोबाईलवर बघणार आहे, लॅपटॉपवर बघणार आहे, टीव्हीच्या डिसेंट साईज स्क्रीनवर बघणार आहे का प्रोजेक्टर लावून घरात होम थिएटर आयपॅडवर बघणार आहे का आयपॅडवर बघणार आहे, मोबाईलच्या इनबिल्ट स्पीकरमधनं तो आवाज ऐकणार आहे का, घरात एक व्यवस्थित डिसेंट साऊंड सिस्टीम आहे का, प्रॉपर ॲटमॉस, लोकांच्या घरी आलेली डॉल्बी ॲटमॉस साऊंड सिस्टीम किंवा अगदीच बेसिक हेडफोन्स आहेत किंवा बायनॉरल, त्याच्यामध्ये पण आता डॉल्बी ॲटमॉस आलेलं आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्याचा लसावी काढावा लागतो आता. पूर्वी होतं की एक स्टँडर्ड सिस्टीम आहे, त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याचं हे नॉलेज असणं पुरेसं होतं. आता ते राहिलेलं नाही आहे. आता खूप जास्त ट्रायल अँड एररची गरज निर्माण झाली. सो आज जेव्हा मी थिएटरमध्ये फिल्म मिक्स करतो माझी, जी मला माहित असतं की आता ही तर थिएटरला लागणारच आहे, त्यानंतर जेव्हा ती OTTला येईल त्यासाठीचा साऊंड मी तो बाउन्स करून आधी स्वतःच्या मोबाईलवर पाठवतो. तिथे स्टुडिओत बसून मी आधी तो मोबाईलवर कसा ऐकू येतो ते बघतो. इव्हन प्रत्येक फिल्मचं ट्रेलर आणि टीझर जे युट्यूबवर येणार आहे, मला वाटतं की 98% लोक ते मोबाईलच्या स्पीकरवर बघणार आहेत आणि त्याच स्पीकरच्या आवाजात ते ऐकणार आहेत. तर तिथे ते 90-95% तरी गोष्टी व्यवस्थित ऐकू येत आहेत का हे मला बघावं लागतं. सो हायेस्ट कम्पॅटिबिलिटी आणि बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी लोएस्ट ती पण बघत राहावी लागते. आणि
हे सगळं आपण आता टेक्निकली बोलतोय, पण इव्हन स्टोरी टेलिंग आणि कंटेंटच्या दृष्टीने जगात कुठे काय चाललंय, म्युझिकमध्ये काय वेगळे प्रयोग होतात. आपण जसं म्हटलं की आता परत कुठेतरी आपण लाईव्ह म्युझिककडे जायला लागतोय, बरोबर आहे. अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंटचा वापर वाढायला लागलेला आहे. सो हे सतत स्वतःला ह्या गोष्टींबद्दल अवेअर ठेवणं, अपडेटेड ठेवणं आणि ओपन राहणं. बेसिकली मला असं वाटतं की कान आणि डोळे उघडे ठेवून जग बघत राहणं. कुठल्याही कलाकारासाठी मला वाटतं की उघड्या डोळ्यांनी जग बघणं, प्रवास करणं, शक्य तेवढं वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करणं, वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खूप आवश्यक आहे. कारण मला असं वाटतं की आपले सेन्सेस जितके ओपन होत जातील ना, तितके आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना ओपन असू आणि तितक्या चांगल्या पद्धतीने आपण ते अनुभव रिक्रिएट करू शकतो. एखाद्या हॉरर फिल्ममध्ये मला भीतीची भावना निर्माण करायची असेल तर आधी ती मी भीती अनुभवली तर असली पाहिजे. मी कधीच अनुभवलं नाही, मी असा निवांत बसलो आणि मी एका फिल्मचं साऊंड नाही करू शकणार मी. त्यासाठी मला ते अनुभव स्वतः आधी घेतले पाहिजे. तर मला वाटतं अनुभव घेत राहणं सगळ्या प्रकारचे हे अत्यावश्यक आहे. क्या बात आहे मंदार. मला अजून एक तुला आपण कन्क्लुजन करूया, कारण आपण असं बोलत राहिलो जर आपण तर अजून 2 तास सुद्धा बोलत राहू असं मला वाटतंय. परंतु मला आता तू हा जो अनुभवाचा विषय केलास, या विषयावरनं मला तुला असं एक अजून विचारावं असं वाटतं की जसं रसिकांना आपण सांगतोय की तुम्ही अमुक पद्धतीने ऐका किंवा सिनेमा कसा ऐकावा हे आपण तू कार्यशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, तसं आता मी आपल्या फ्रॅटर्निटीमध्ये येतो की आपण आता आपल्या तंत्रज्ञ किंवा टीमकडे येऊया, जिथे डिरेक्शनची टीम असते, जिथे रायटर्सची टीम असते, जिथे कॉस्ट्युमची टीम असते, ह्यांची टीम असते. बऱ्याचदा असं आपल्या लक्षात येतं की ह्या टीम मधल्या लोकांना सुद्धा इंटर डिपार्टमेंटल टेक्निकॅलिटीज माहिती नाहीयेत. साऊंड नक्की काय करतो, कॅमेरा नक्की काय करतो हे माहिती नसतं. तर आपल्या ह्या टीम मधल्या लोकांसाठी सुद्धा अशी वर्कशॉप झाली पाहिजेत का? अगदीच झाली पाहिजेत. खरंच आहे हे. म्हणजे मी सुदैवी आहे की मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो, जिथे आम्हाला ओव्हरव्ह्यू ऑफ फिल्म मेकिंग शिकवला गेला. त्यामुळे एका प्रोजेक्टसाठी मी स्क्रिप्ट लिहिली, एका प्रोजेक्ट मी शूट केला कॅमेरामन म्हणून, एक प्रोजेक्ट मी एडिट केला, एक प्रोजेक्ट डिरेक्ट केलाय आणि मग एका प्रोजेक्टचा साऊंड केला. सो साऊंड हा नेहमीच मला असं वाटतं की किंवा साऊंड कुठलंही डिपार्टमेंट हे वन ऑफ द मेनी थिंग्स आहे. टीमवर्क पैकी एक तो भाग आहे. आणि त्याचं जर ओव्हरव्ह्यू तुमच्याकडे नसेल, ओव्हरऑल पिक्चर जर तुम्ही लार्जर पिक्चर जर बघू शकत नसाल आणि मायक्रोस्कोपी फक्त माझा साऊंड करत राहिलात, तर मला वाटतं तुम्ही त्या सिनेमाला पण काही ऍड करत नाही, तुम्ही इतर कलाकारांना तंत्रज्ञांना तुम्ही काही देत नाही. बेसिकली काही गिव्ह अँड टेक नाही. मी माझं काम करून मोकळा होतो, अशा पद्धतीने ते होतं. त्यांनी ते तुमचं काम तुटक पण होतं, अलूफ पण होतं आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम साधला जात नाही. सो त्यासाठी तू जे म्हणालास ते फारच आवश्यक आहे की गिव्ह अँड टेक झालं पाहिजे, संवाद झाला पाहिजे, इंटर डिपार्टमेंटल इंटरडिसिप्लिनरी संवाद. आणि तू म्हणतोस ते अगदीच खरं आहे की आपल्याकडे बऱ्याच लोकांना नसतं माहिती की ह्या डिपार्टमेंटमध्ये काय चालतं. याचं खूप सुंदर उदाहरण एक शब्दो नावाची फिल्म आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे, ज्यांना शक्य त्यांनी जरूर पहा. फॉली आर्टिस्ट विषयी मगाशी आपण बोललो की सगळ्या कलाकारांच्या ऍक्टिव्हिटीजचे आवाज स्टुडिओत तयार करणं हे त्याचं काम आहे. शब्दो ही बंगाली फिल्म आहे, ज्याचा लीड ऍक्टर प्रोटॅगनिस्ट जो आहे तो एक फॉली आर्टिस्ट आहे. आणि ती खरं तर एक सायकोलॉजिकल गोष्ट आहे की फॉली आर्टिस्टचं काम काय असतं की त्याला डायलॉग्स मध्ये काही इंटरेस्ट नसतो, त्याला कथेमध्ये काही नसतं, त्याला फक्त कलाकार काय हालचाली करतायत, त्यांनी काय चप्पल घातली आहे, तो कसं चालतोय, काय स्पीडनी चालतोय, त्याच्या हातात चहाचा कप आहे, तो भरलेला आहे का रिकामा आहे, आणि सतत त्याच्या डोक्यात हे चालू असतं की हा आवाज मी कसा रिक्रिएट करू शकेन. हे होता त्यातलं जो मुख्य पात्र आहे त्याचं असं होतं की त्याचा संवाद ह्या गोष्टीशी संबंधच संपतो. त्याला घरात बायको बोलते तर तिचं बोलणं ऐकूच येत नाही, त्याला तिच्या हातातल्या बांगड्या, तिच्या पायातले पैंजण, कप फुटला तर तिथे झाडूनी काचा गोळा करतेय, तर त्याला दिसतंय की ती काचा गोळा करतेय, पण त्याच्या डोक्यात चालू आहे की मी थर्माकोलवर ब्रशनी हा आवाज काढू शकेन का, हा जो आवाज आहे काचा गोळा करण्याचा ह्याच्यासाठी मला काय. सो सतत त्याच्या डोक्यात ते सुरू आहे. एका पॉइंटला त्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतो, त्याला सायकॅट्रिस्टकडे नेतात, त्या सायकॅट्रिस्टला कळत नाही की ह्याचं नक्की काय झालंय. मग ती त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन बघते आणि तेव्हा तिला लक्षात येतं की हा डायलॉग बंद करून पूर्ण फिल्म बघतोय, त्याला फक्त आवाज, मेकॅनिकल आवाज ऐकू येत आहेत आणि माणसाने बोललेलं त्याला कळेनासंच झालंय. काय अद्भुत सिच्युएशन आहे. आणि त्याला जेव्हा ते सांगतात की तो आता काही दिवस काम करू नकोस, तू विश्रांती घे, तुला ह्याची गरज आहे, आरामाची गरज आहे, तो घरी बसतो, त्याला झोप येत नाही, रात्री तो घराच्या इथे खाली येऊन बसतो, त्याला दिसतं की कोणीतरी एक माणूस रस्त्यावरनं दारोडा चाललाय, हा उठून त्याच्या फुटस्टेप मॅच करत करत त्याच्या मागे चालायला लागतं. कारण ते ऑब्सेशन होतं. एका पॉइंटला आपण कलेमध्ये आपल्या इतके हरवून जातो. आणि तो जेव्हा त्याच्या मित्राला सांगत असतो की मिथूनच्या ह्या सगळ्या एवढ्या फिल्मचा फॉलीचा आवाज मी केलाय, मिथून जे सगळे फाईटचे आवाज करतो ना ते ऍक्च्युअली सगळे मी काढलेत. आता ह्यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की मिथून किंवा कुठल्याही ऍक्टरला हा फॉली आर्टिस्ट आहे ह्यानी हा आवाज काढला हे तर जाऊच दे, पण फॉली आर्टिस्ट असतो हे पण माहिती आणि तो हे सगळे आवाज तयार करतो स्टुडिओत हेही माहिती नसतं. सो आपण आपल्या सुपरहिट सिनेमाचा हा जो फाईटचा साऊंड हा महत्वाचा भाग आहे, तो कोणी केलाय, त्यासाठी एक टीम असते, हा पत्ता नाही. तर मला वाटतं हे थोडं दुर्दैवी आहे. त्यामुळे शब्दो ही एकमेव पहिली फिल्म आहे की ज्याला ओपनिंग टायटलमध्ये फॉली आर्टिस्टचं नाव आहे.
अनसंग हिरोज आहेत. अनसंग हिरोज, बरोबर. तर अनसंग हिरोज खूप आहेत आपल्याकडे. बरोबर. त्या मानाने मी म्हणेन की साऊंड डिझायनरला म्हणजे बऱ्यापैकी ओळख मिळाली आहे. आहे. विशेषतः रसूल पुकुट्टी यांना ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यानंतर आपल्याकडे एक अवेअरनेस तयार झाला की साऊंड नावाचा एक प्रकार आहे. आणि खरं तर ती आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे की ऑस्कर सारख्या ठिकाणी टेक्निकल अवॉर्ड भारतीय माणसाला मिळणं हे खूप दुर्मिळ गोष्ट आहे. A.R. रहमानला मिळाला, आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे, पण तो नाही म्हटलं तरी आर्टिस्टचा अवॉर्ड आहे. टेक्निकली जगभरच्या फिल्म्सशी आपण कॉम्पीट करून तिथे अवॉर्ड मिळवणं ही खूप चांगली गोष्ट तिथे झाली. मला सुदैवाने रसूल पुकुट्टींसोबत 3 प्रोजेक्ट्सवरती काम पण करायला मिळालं. तर तिथे आपल्याला लक्षात येतं की तेच जग कुठे आणि आपण कुठे आहे, की बाहेरच्या ठिकाणी दिग्दर्शकालाही माहिती असतं की बूम ऑपरेटरचं काम करायला काय मेहनत लागते. आणि आपल्याकडे बऱ्याच लोकांना कल्पनाच नसते की याचं काय असतं. अरे क्यों चाहिए बूम, हे माईक लगाय वो क्यों लेके खडा आहे इतपत. आणि म्हणजे माहिती नसणं हा एक भाग आहे आणि त्याच्याबद्दलचा एक डिसरिस्पेक्ट नाही. आणि माहिती नसणं हा एक भाग आहे, आणि दुसरं मी ऍड करेन की माहिती असणं ही गरज आहे, हे माहिती नसणं हा दुसरा भाग आहे. अगदी बरोबर. म्हणजे ही आणि त्यातूनच येणारा हा डिसरिस्पेक्ट नाही माहिती मला काय फरक पडतो. खरं. तर अवेअरनेस असायला हवा, संवाद असायला हवा. मला असं वाटतं की ह्याच नोटवर मी असं आमचे निर्माते जाई काजळ आणि स्मृती गंध या दोघांना आवाहन करतो की एक टेक्निकल लोकांसाठी सुद्धा आपण एक मुलाखत मालिका चालू केली पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्या ह्या फील्डमधले जे टेक्निकल लोक आहेत, की मेकअप आर्टिस्ट नेमका काय करतो बसून, किंवा मेकअप आता कॅमेरा घेतल्यानंतर फोकस पुलर नेमका काय करतो, म्हणजे हेही लोकांना माहिती व्हावी अशी एक इच्छा व्यक्त करतोय. त्या इच्छेचा काय पुढे होईल माहिती नाही. आपण विशफुल थिंकिंग. त्यामुळे मंदार, तू आज इतका वेळ काढून आलायस. मी लोकांना सांगेन की साधारणपणे साऊंड डिझायनरला जसं ग्राह्य धरलं जातं की आता सगळा चित्रपट झालाय, 8 दिवसात तू आता मिक्स करून दे, असं साधारणपणे होतं बऱ्याचदा. तितक्या कमी नोटीसवर मी आज मंदारला इथे काही तांत्रिक कारणामुळे बोलवायला लागला, आणि मंदार अतिशय प्रेमाने येऊन इतकं सुंदर आज मंदार तू विषय उलगडलायस. आणि मला वाटतं की ह्या साऊंड डिझाईनच्या विषयाची ही नांदी आहे असं मी मानीन. आणि ह्याच्या पुढे अजून आपल्याला खूप काही बोलण्यासारखं आहे, आणि आपल्याला जिथे जमेल तिथे आपण ह्या विषयावर अजून खोलात जाऊन चर्चा करतच राहूया. मला या निमित्ताने एक सांगायला आवडेल, आदित्य ओक हा स्वतः एक उत्तम साऊंड डिझायनर आहे, साऊंड इंजिनियर आहे. रेकॉर्डिंग आणि ह्या सगळ्या क्षेत्रातलं त्याचं नॉलेज प्रचंड आहे. त्यामुळे तुझ्याशी गप्पा मारायला त्यामुळे मला जास्त मजा आली. आणि या निमित्ताने हा विषय अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. अवेअरनेस तर मी म्हणेन की खूप एक बेसिक पातळी झाली आहे, पण आता आपण जितक्या प्रमाणात कंटेंट बघतोय, जितक्या गोष्टी आपण आजूबाजूला बघतो आहे, नाटकासारखं मीडियम आहे की ज्यात जगात खूप पुढे गेलाय साऊंड, आणि आपण अजूनही दिवाणखान्यातल्या नाटकात 2 कलाकारांना लेपल लावून त्याच्याही शिट्ट्या वाजतात आपल्याकडे अजूनही. इतक्या बेसिक ह्याच्यामध्ये स्ट्रगल करतो आहे. तर मला असं वाटतं की खूप पुढे आपण खूप वेगाने जाण्याची गरज आहे. आणि आपण काय म्हणतो, एक गोष्ट आहे, स्टारफिशेस खूप आलेले होते किनाऱ्यावर, सगळे ते तडफडत होते, आणि एक मुलगा एक स्टारफिश घेऊन समुद्रात टाकत होता, आणि एक म्हातारा माणूस बाहेर बसला होता, आणि तो त्या मुलाला म्हणाला की काय करतोस तू, त्याने कोणाला फरक पडणार आहे, केवढे स्टारफिश आहेत, किती टाकणार. तो म्हणतो कोणाला पडेल पण ह्याला नक्की पडला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिलं पाऊल जे, आणि तू आहेस, मी आहे, असे आपल्या इंडस्ट्रीत असे अजून खूप माणसं आहेत की ज्यांना हे पाऊल उचलावंसं वाटलेलं आहे आणि ज्यांनी उचललेलं पण आहे. तर ह्या सगळ्याच पावलांवर पाऊल ठेवून आपण पुढे जाऊया, आणि आत्ताचा हा विषय आपण इथेच थांबूया. तर मला वाटतं मंदार की आज परत इथे आल्याबद्दल स्मृतिगंध परिवारातर्फे आणि जाई काजलतर्फे ही एक छोटीशी गिफ्ट आहे, त्याचा तू स्वीकार करावास आमच्यातर्फे. मनापासून धन्यवाद. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल, माझा विषय पुन्हा एकदा मांडण्याची संधी दिल्याबद्दल तुझे आणि जाई काजळ आणि स्मृतिगंध सर्वांचे मनापासून आभार. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाद्वारे कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.